सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या मीटिंगमध्ये. आणि मला असं वाटतं आयुष्यात प्रत्येकाला पुढं जायचंय, म्हणजे फास्ट ग्रोथ पाहिजे त्यांना आपल्या बिझनेसमध्ये. जर बिझनेसमध्ये फास्ट ग्रोथ झाली तर काय फायदे होतील? काय होईल? वेळ वाचल, एफर्ट वाचल, पैसा वाचल, जे स्वप्न पूर्ण करायचे, जे घरच्या जे इच्छा आहेत, ज्या तुमच्या इच्छा आहेत, जे तुमचे स्वप्न आहे, गाडी पाहिजे, घर पाहिजे, याच्यासाठी पैसा गोळा होऊ शकतो, बरोबर ना? येस. डिपेंड करतं आपल्याला. काल मी माझ्या सोसायटीमधून आमच्या पार्किंगमध्ये जात होतो, पाऊस येत होता. तर पुढं 12 ते 15 फुटात जागा होती. तर पाऊस फार धो धो येत होता, माझ्याकडे छत्री नव्हती, मी शूज घातले होते पायात. आणि पुढं पाणी पण होतं, पण काही ठिकाणी जागा सुकी होती पाय ठेवण्यासाठी. तर तिथून मी काय केलं, मी प्लान डिसाईड केलं, 30-35 सेकंद विचार केला की मी स्पीडने जाणार. पहिला पाऊल इथं, दुसरा पाऊल इथं, तिसरा पाऊल इथं, चौथा इथं, 5व्या पाऊलमध्ये मी तिथं गेलो. आणि एवढ्या जोरात पावसात सुद्धा मी वल्ला नाही झालो. तर याचं कारण काय आहे? याचं कारण काय आहे? तिथून 15 फूट अंतरावर मी जर व्यवस्थित नॉर्मल चालत गेलो असतो तर मी भिजलो असतो, पूर्ण भिजलो असतो. त्यानंतर मी जरा अंग चोरून चालत गेलो असतो, स्लिप झालो तर, पडलो तर, मी प्रिपरेशन केलं नसतं, पहिला पाऊल मला कुठं टाकायचा आहे, दुसरा कुठं टाकायचा आहे, तर पाणी माझ्या अंगावर उडलं असतं, म्हणजे वाचवायला गेलो असतो स्वतःला, पण कुठं बेट सगळे भिजले असते. ॲग्री आहे सगळ्यांना? येस. मग मी जेव्हा प्लॅनिंग करून माझे पाऊल टाकले, म्हणजे मला कुठं पाऊल टाकायचे, किती स्पीडने जायचे, या दोन्ही गोष्टी माझ्या हातात होत्या. म्हणजे आयुष्य पण असंच आहे, प्रत्येकाला संधी असते, मोका असतो, डिपेंड करतं. तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला ग्रो व्हायचं असेल तर तुम्ही, काही लोकांना 40 वर्षात मिळवायचं की 20 वर्षात मिळवायचं की 10 वर्षात मिळवायचं की 5 वर्षात मिळवायचं. कारण की अल्टिमेटली तुम्ही 60 वर्षात रिटायर होणार, अंग दुखायला लागणार, अंग थकणार, माणूस हळूहळू उतारवयाकडे चालल्यावर ऑटोमॅटिक आळस तयार होतो बॉडीमध्ये, येस ऑर नो? येस. तर मग किती जण असे येतं, खरंच त्यांना असं वाटतं की आपल्या आयुष्यात वेळ कमी आहे, कमी वेळेत म्हणजे तरुणपणी रिटायर झालं पाहिजे, ते पण म्हातारं नाही, श्रीमंत तरुणपणी रिटायर झालं पाहिजे, असं वाटतं का तुम्हाला? येस सर. येस सर. सो चला, तुम्ही आता रिसेंटली सनीज बिझनेस मध्ये आला असताल 1-2-4 दिवसापूर्वी, किंवा आजच बिझनेस आला असेल, आजच तुम्ही ऐकला असेल, आणि सनेजला तुम्हाला प्रोडक्ट समजले, प्लॅन समजला, सने सुरू पण केलंय, केलं असेल तुम्ही तुमच्या घरगुती रेग्युलर प्रोडक्ट घेऊन 2,000, 5,000, 7-8 हजार रुपयाचे. पण जर खरंच इथं तुम्ही कस्टमर म्हणून नाही आलात ना, तुम्हाला इथं काय पाहिजे? हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस पाहिजे. कारण की या बिझनेसमध्ये फार मोठा पैसा आहे. मग ती फास्ट ग्रोथ भेटण्यासाठी आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. म्हणजे खरंच बिझनेस ओनर काय असतो, बिझनेस माइंडेड काय असतो. होऊ शकतं तुमच्या मित्रांनी, नातेवाईकांनी तुम्हाला बिझनेस दाखवला असेल, तुम्ही ऐकलं पण, डेमो पण पाहिला, 2-4 प्रोडक्ट पण घेतले, आणि ते व्यक्ती तुम्हाला त्या एका मीटिंगमध्ये सगळं काही दाखवू नाही शकले. तर आता मी नेक्स्ट स्टेप समजवणार आहे की खरंच ह्या बिझनेसमध्ये कोण मोठं होऊ शकतं, कसं स्पीडने तुम्ही जाऊ शकतात, कसं तुम्ही फास्ट टीम बिल्डिंग करू शकतात, आपण याच्यावर चर्चा करणार आहेत. रेडी? येस सर. तर सिक्रेट ऑफ सक्सेस, यशाचं रहस्य काय आहे? मला का करायचं, माझं कारण काय आहे, माझं पर्पज काय आहे, माझं ड्रीम काय आहे, याला 90% व्हॅल्यू आहे. आणि 10% व्हॅल्यू असते कसं करायचं. जसं का करायचं जर कळलं ना, तर कसं करायचं होऊन जातं. इलॉन मस्कला माहित होतं का करायचंय. बघा, बँक करप्ट झाले होते, कर्जबाजारी झाले होते, तरी आज जगात नंबर 1 म्हणले. रामदेवजी बाबाला माहित होतं मला का करायचे, म्हणून त्यांनी पतंजली ब्रँड उभा केला 40,000 कोटीचा. फेसबुकला माहित होतं की मला फेसबुक बनवायचंय का, जस्ट मित्राला इम्प्रेस करण्यासाठी, मैत्रीला इम्प्रेस करण्यासाठी, आणि आज तो $1 बिलियन बिझनेस जनरेट झाला. म्हणजे का माहिती असतं प्रत्येक ब्रँडच्या पाठीमागं. आज उदाहरण घ्या, एक चहाची फ्रँचायझी घ्या, येवल्याचं उदाहरण घ्या, मिसळचं उदाहरण घ्या, किंवा हॉटेलची चेनचं उदाहरण घ्या. कुठल्याही ब्रँडच्या पाठीमागं, कुठल्याही व्यवसायाच्या पाठीमागं, कुठल्याही दुकानाच्या पाठीमागं त्या दुकानदाराला माहिती असतं की मी हा व्यवसाय का करतो, का सुरू केला हा व्यवसाय, ह्या व्यवसायातून मला काय पाहिजे. त्या व्यवसायाच्या पाठीमागलं जे कारण असतं ना, ते माणसाला यशस्वी बनवतं. तर मग मी तुमच्यासारखाच होतो. तुम्ही रिसेंटली बिझनेसमध्ये आला असता, पैसे असतील नसतील तरी पण तुम्ही प्लॅन बघितला, प्रोडक्ट डेमो बघितले, तुम्हाला आवडलं बाबा हे प्रोडक्ट, काही खाऊन बघितले, काही पिऊन बघितले, फील केले, तुम्हाला वाटलं घेऊया प्रोडक्ट्स. होऊ शकतं प्रोडक्ट घ्यायला पैसे असतील नसतील. मी पण असंच होतो. मला 21-22 वर्षामध्ये हा बिझनेस भेटला होता, तेव्हा मला 30,000 पगार होता, वजा खर्च 2-3 हजार पण शिल्लक राहत नव्हते. ज्यावेळेस मी बिझनेस प्लॅन पाहिला ना, माझं कर्ज होतं. पण मला जेव्हा ते प्रोडक्ट फील केले, मी टेस्ट केले, डेमो केले, बघितले ना मी जेव्हा डेमो प्रोडक्ट, तेव्हा मला अनुभव आला, यार प्रोडक्ट लय भारी येतं.
पण तेवढ्यामुळे मी फक्त प्रोडक्टला कन्व्हिन्स झालो, बिझनेस करायला कन्व्हिन्स नव्हतो झालो. पण मागचे 2010 पासून तर आता मी 26 मध्ये बोलतोय, जुलैमध्ये तुमच्या सोबत, माझ्यासाठी हा फुल टाइम व्यवसाय, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. लोक म्हणतात पार्ट टाइम करू, शॉर्टकट करू, एक्स्ट्रा इन्कम चालू करू. मी म्हणतोय माझ्या आयुष्यातला प्रायमरी कोर फोकस हा बिझनेस आहे. केला होता पार्ट टाइम, पण आज मी फुल टाइम याचं करिअर म्हणून, याच्याशिवाय काहीच नाही. याच्यात एवढा पैसा आहे की या पैशाने लक्झरी भेटली, या पैशाने पैसा भेटला, या पैशाने मान सन्मान भेटला, पण कशामुळं? माझा व्हाय क्लिअर झाला. इथे सगळं ऐकायला. येस सर. मग येस सर. मी तुमच्या सांगत होतो येस. बघा, हे माझे फोटो येतात. कधी कधी असं वाटतं मोठे असते, नाही, बिलकुल नाही. ज्या दिवशी मला बिझनेस सुरू करायचा होता ना, त्या दिवशी काही नव्हतं, विचार पण नव्हते, विश्वास पण नव्हता, पैसे पण नव्हते, नॉलेज पण नव्हतं, सपोर्ट पण नव्हता, काहीच नव्हतं. पण म्हणतात ना, गरीब घरात जन्माला घेणं पाप नाहीये, पण गरिबीत जगणं महापाप आहे, आणि ती पण संधी आल्यावर. आणि मला संधी आली, आणि मी म्हटलं की अशोक, तुझं हार्डवेअर खराब आहे, तुझं सॉफ्टवेअर खराब आहे. हे सॉफ्टवेअर जर बदललं, विचार बदलले, तर तुझे शब्द बदलतील, क्रिया बदलन, आणि रिझल्ट बदलतील. मी असाच होतो. मी पण गरीब घरातूनच आलोय, आणि मला वाटतं हा बिझनेस आहे ना, गरीब घरातल्या लोकांसाठी, मिडल क्लास लोकांसाठी, ज्यांच्या आईबापांनी खानदानामध्ये काहीच करून नाही ठेवलं ना, अशा व्यक्ती, जो मुलगा आहे, मुलगी आहे, कुठल्या पण क्लासमध्ये असून द्या, त्याला चान्स आहे ह्या व्यवसायामध्ये प्रूव्ह करायचं. आज बघा, तुमच्या समोर एक असा दिसणारा मुलगा, बघा हे फोटोमध्ये फरक बघा, डिफरंट दिसतोय तुम्हाला या फोटोमध्ये, येस सर. दिसतोय का नाही दिसत? येस ह्या फोटोमध्ये बदल बघा, बिफोर आफ्टर काय आहे. मग हे कशामुळे झालं? मी ह्या बिझनेसला व्हाय सिरियस केला. मी नुसते प्रोडक्ट घेतले, कस्टमर बनलो. अरे मरे, मागच्या पिढ्यानं पिढ्या आपण कंझ्युमर येतं, आणि इथं सनेजमध्ये येऊन कस्टमर बनलेत, गेले 2-4 प्रोडक्ट, झाला बिझनेस सुरू. बिलकुल होणार नाहीये. ह्या बिझनेसला क्लिअर कट पर्पज पाहिजे, मग लाईफ ट्रान्सफॉर्मेशन होती. हा फोटो बघा, डिफरंट चेंजेस कसं झाला, आणि सगळं कशामुळे झालं? माझा व्हाय क्लिअर झाला. मी या व्यवसायाला सिरियस घेतलं. मी याला प्रोडक्ट विकण्याचा, डबल विकण्याचा, चेन बनवायचा, 2-4 लोकांना जोडण्याचा बिझनेस म्हणून नाही घेतला. मी सिरियस झालो या गोष्टीमध्ये. म्हणजे तुम्ही जो बिझनेस पाहिलाय ना, तुम्हाला असं वाटत असेल की बाबा काय आहे का खरं? जसं आंधळे माणसं हत्ती पाहायला गेले ना, तर प्रत्येक जणाला हत्ती वेगळा वेगळा दिसतो. शेपटीला हात लावल्यावर कसा दिसत? कसं सापाचा. दिसत? सापासारखा. पोटला हात लावल्यावर कसं दिसत? भीतीसारखा. कानाला हात लावल्यावर सुपासारखा. मग हा बिझनेस, तुम्ही आणखीन लहान आहेत, पण मी या बिझनेसमध्ये 15-16 वर्ष झाले, सिरियस झालोय. म्हणून मला दिसतंय मी फार वर टोकावर आलोय, आणि मी म्हणतो बॅटरी लावून या रस्त्यावर चाललं पाहिजे की नाही चाललं पाहिजे? लोकांना वाटत चाललं पाहिजे. येस. येस. मग आज तुम्ही सनेज सुरू केले, फार लकी आहेत तुम्ही, रिअली ग्रेट. पण या सनेजमध्ये खरंच लाईफस्टाईल बनू शकते का? बघा, मी फोटो दाखवून राहिलोय, ही लाईफस्टाईल दाखवून राहिलोय. ही लाईफस्टाईल का मिळली? कारण की याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग भेटतं, टूर्स भेटतो, हाऊस बोनस भेटतो, रिस्पेक्ट भेटते, मान सन्मान भेटते. व्हाईट कॉलर बिझनेस आहे. गव्हर्नमेंटला TDS पे करून कंपनी तुम्हाला पैसे देते. एवढा प्रूव्हन बिझनेस आहे हा. मग ही सगळी लाईफ माझी जी बनली आहे, मी जी लाईफस्टाईल एन्जॉय करतोय, ती तुम्ही करू शकता. बघा हा फोटो बघा कसा आहे, कशामुळे झाला? कस्टमर बनून 2-3 हजाराचे 4 प्रोडक्ट घेऊन नाही, माझा आजार दूर करून नाही झाला. ठीक आहे, ते प्रोडक्ट मला वाटले, मला चांगले, मी घेतले, पण मी एकटाच नीट झालो असतो, मी एकटेच प्रोडक्ट वापरत गेलो असतो, तर एवढा मोठा बिझनेस जनरेट झाला असता का? नाही. मी दुकान बदललं, आणि ह्या दुकान बदलण्याची थीम लोकांना प्रमोट केली, म्हणून या बिझनेसमध्ये ती अचिव्हमेंट सगळी झाली. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता नेक्स्ट स्लाइड तुम्ही बघा, तुमच्या समोर येईल अशी स्लाइड येते बघा. ही स्लाइड बघायला किती वाटते भारी. हे सगळ्या गोष्टी, आता हे सगळं झालं या बिझनेसमुळं. आता आणखी नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. टोटल 8 कार आल्या फॅमिलीमध्ये, टोटल 8 कार. फोटो बघायला लय भारी वाटतं विकास सर, फोटो बघायला लय भारी वाटतो. पण जेव्हा मी बिझनेस सुरू केलं ना, विचार पण नव्हते, विश्वास पण नव्हता, डाऊट पण होते, पैसे पण होते, लोक पण नव्हते, कोणी तयार पण नव्हतं, कोणी ऐकत पण नव्हतं, घरचे पण साथ देत नव्हते, मित्रांनी पण नाही दिली, नातेवाईकांनी पण नाही दिली, आणि काय माझ्या आतले मनातले विचार पण मला पॉझिटिव्ह होऊन देत नव्हते, विश्वास ठेवून देत नव्हते. मग जर माझ्यासारखा व्यक्ती करू शकत असेल, सापराच्या घरात जन्मलेला, त्यानंतर 15 वर्ष शिकल्यानंतर 3,000 पगारावाला, ज्यांनी 10वी नंतर कॉलेज जाता आता 450 रुपये वेटरचं काम केलं, जो माणूस या बिझनेसला जॉईन झाला तेव्हा त्याला त्याच्यावर कर्जबाजारी व्यक्ती, असा व्यक्ती जर हा व्यवसाय उभा करू शकतो, तो नो मॅटर बिझनेस तुम्हाला कोणी सांगितलाय, कुठून कळलाय, कशी आहात, बिझनेस फार पॉवरफुल आहे. बिझनेस फार पॉवरफुल आहे. बिझनेसमध्ये पाहिजे तेवढी अचिव्हमेंट तुम्ही करू शकतात. फक्त तुम्हाला इथं सिस्टम फॉलो करावं लागेल. आणि मग
हे सगळं का झालं बघा, एका महिन्याचं पेमेंट किती रुपयापर्यंत गेले माझं? 88,91,000 रुपये एका महिन्याचं. मग एवढं मोठं पेमेंट्स का आलं? कशामुळे आलं? कारण की हजारो लाखो लोक आहेत माझ्या स्ट्रक्चरमध्ये प्रोडक्ट वापरतात, प्रोडक्ट प्रमोट करतात, व्यवसाय म्हणून त्यांनी बिझनेस सुरू केला. राईट और रॉंग? येस. आणि याच्यासाठी मी करोड रुपये लावले का? याच्यासाठी मला सांगा, महिना 90 लाख कमायला ना कमीत कमी 10-20 कोटी लावा लागते, 25-50 कोटी लावा लागते. किती लावा वाटतं? येस सर. मार्केटचा रूल काय आहे? करोड लावा लाखो भेटतील, लाखो लावा हजारो भेटतील. पण सनेजचा रूल काय आहे? हजारो लावा चला करोडो भेटतील. पण हे समजणं गरजेचं आहे की कसा लावू शकतो. तर बघा, वाचा समोर स्क्रीनवर दिसून तुमच्या, मोठा पेआउट हा मोठ्या टर्नओव्हर मधून येतो. माझा मोठा पेआउट मोठ्या टर्नओव्हर येतो. जेवढे पण मोठे बिझनेसमॅन बनले ना, त्यांचा मोठा टर्नओव्हर आहे म्हणून ते मोठे पैसे कमवतात. त्यानंतर मोठा टर्नओव्हर हा मोठ्या टीम मधून तयार होतो. रिलायन्सकडे मोठा टर्नओव्हर आहे, मोठी टीम आहे. टाटाकडे मोठा टर्नओव्हर आहे, मोठी टीम आहे, मोठा पैसा कमवतात. मग मोठी टीम कशी तयार होईल? सनेजमध्ये जेव्हा जास्तीत जास्त लीडर्स तयार होतील, जे LDB घेतील, तुमचे लीडरशिप डेव्हलपमेंट बोनस. आणि मग हे LDB कोण घेऊ शकतो? कोण महिन्याला 15,000, 25,000, 50,000, 1 लाख कमवू शकतो? ज्याच्या LDB करतात. आणि जास्त LDB तेव्हाच होतात जेव्हा प्रत्येक सिरियस डिस्ट्रीब्युटर सनेज कॉर्नर असतो. म्हणजे प्रत्येक सिरियस डिस्ट्रीब्युटरकडे सनेज कॉर्नर असतो किंवा सुरू करतो, ज्यामुळे अधिक प्रोडक्ट डेमोन्स्ट्रेशन, अधिक बिझनेस प्रेझेंटेशन आणि फास्ट टीम डुप्लिकेशन होतं. कळलंय का? येस सर. म्हणजे सगळ्या गोष्टीचं राज काय आहे? एवढा मोठा मी पैसा कमवला, याचं कारण काय आहे? माझ्या टीममध्ये पेआउट मोठा आहे, टर्नओव्हर मोठा आहे, टीम मोठी आहे, लीडर्स जादा आहेत, LDB घेतात, मॅक्झिमम लोक सनेज कॉर्नरने काम करतात, म्हणून जास्तीत जास्त प्रोडक्ट डेमोन्स्ट्रेशन होतात, टेस्ट फिलिंग होतात, प्रेझेंटेशन होतात आणि फास्ट डुप्लिकेशन झालं. आणि मी तुम्हाला दाखवतो पण हे लाईफ बदलू शकतं. मग इथं बघा, प्रत्येक सनेज कॉर्नर म्हणजे एक मिनी बिझनेस सेंटर, छोटं बिझनेस सेंटर. कस्टमर कधीही व्यवसाय नाही करू शकत. काय वाटतं तुम्हाला? 2-4 हजार 5,000 रुपयाला माणूस कस्टमर आहे, तो कधीही व्यवसाय नाही करू शकत. पण सनेज कॉर्नर हे एक मिनी बिझनेस सेंटर आहे. वाचा काय आहे? आता माझ्या समोर जवळपास मीटिंग फक्त आपली 2 मिनिटात फुल झाली. आता मला वाटते 1200-1500 लोक मीटिंग मध्ये असतील. येस सर. आता ज्यांना यायची इच्छा आहे त्यांना पण लिंक भेटत नसेल, म्हणजे होऊ शकतं. पण हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, तुम्ही हा यूज करू शकतात, लोकांना पाठवू शकतात, दाखवू शकतात बसून, ज्याच्यामुळे त्यांना या गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे इथून पुढल्या काळात तुम्हाला या बिझनेसमध्ये फास्ट ग्रोथ करण्याचं सिक्रेट तुम्हाला समजणार आहे. आणि मला वाटतं तुम्ही प्रॉपरली ऐकलं पाहिजे. वाचा बरे खाली Yes. जाईल. जितके जास्त सनेज कॉर्नर तितके जास्त LDB, जितके जास्त LDB तितकी मोठी टीम, जितकी मोठी टीम तितका मोठा टर्नओव्हर, आणि जितका मोठा टर्नओव्हर तितकाच मोठा आउट. राईट और रॉंग? तुषार सर, हायेस्ट पेमेंट किती घेतलं तुम्ही महिन्याचं? 11,70,000. टोटल इन्कम किती कमवलं? 5 करोड पेक्षा जास्त. पॉवरफुल सनेज कॉर्नर कारण आहे याला. येस. देवीदास मस्के सर, तुम्ही हायेस्ट पेमेंट किती घेतलं? 11,58,000. टोटल इन्कम किती केलं? 2,30,00,000. काय कारण याला? माझ्याकडे आलं त्या सनेज कॉर्नर. याला काय आहे? सनेज कॉर्नर. राईट और रॉंग? 50 Yes, sir. सविता मॅडम, हायेस्ट पेमेंट किती घेतलं? 35 लाख रुपये एका महिन्याचं. Total payment किती झालं? 11.5 कोटी. याला कारणीभूत सनेज कॉर्नर सर. ओके. विकास पाटील सर, टोटल इन्कम किती घेतलं? 3,72,00,000. याला कारण काय आहे? सनेज कॉर्नर. तानाजी अवताडे सर, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहेत, MBA केलं, युरोपमध्ये जॉब करून आले, 35 लाखाचं पॅकेज सोडून सनेज केलं. पण कस्टमर बनून हा बिझनेस झाला असता का? काय केलं तुम्ही? सिरियसली सुरू Sir, केला. हायेस्ट चेक किती आला? 6 लाख रुपये सर. टोटल इन्कम किती मिळवलं? 1,40,00,000. ओके. याला कारण काय आहे? सनेज कॉर्नर जो volume सनेज मधला कॉर्नर business हा होता. मिनी बिझनेस सेंटर आहे सर. Yes. कारण की मिनी बिझनेस सेंटर म्हणजे आपलं घर बिझनेस आपण करू शकतो. सो आता बघा, माझ्या स्क्रीनवर 2-3 लीडर्स होते, मी त्यांच्या संग टॉक केलाय. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर व्हाय सनेज कॉर्नर. सनेज कॉर्नरची गरज काय? वाचा, बिझनेस बिल्ड बाय एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स. बिझनेस अनुभवातून तयार होतो. कशातून तयार होतो लाला सर? अनुभवातून. बिझनेस हा अनुभवातून तयार होतो, नॉट एक्सप्लेन. म्हणजे प्रोडक्ट दाखवणं, प्रोडक्ट बोलणं, त्याचे बेनिफिट दाखवणं, याने बिझनेस नाही तयार होत. बिझनेस कुठलाही तयार होतो. ह्या मार्केटमध्ये बघा, कोणी मिठाईच्या दुकानात जा, टेस्ट देतो. मेडिकलच्या दुकानात प्रोडक्ट लावले असतात, हातात बितात घेऊन पाहतात. कपड्याच्या दुकानात जा, लोक ट्रायल करतात. इव्हन कुठं पण तुम्ही बघताल की ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये सगळा माल भरावा लागतो, मग कस्टमर येतो, तो पाहतो डोळ्यांनी, फील करतो, टेस्ट करतो, मग ऑर्डर देतो. येस ऑर नो? डीमार्ट मध्ये पण जा. म्हणजे काय?
बिझनेस हा एक्सपिरियन्सने जनरेट होतो, एक्सप्लेनेशनने जनरेट होत. किती बोललो आपण तर बोलून होणार नाही, कारण की मनाला 5 दरवाजे असतात: कान, डोळे, नाक, जीभ आणि स्किन. कारण की मोठे ब्रँड हे लोक 5ही इंद्रिय तुमचे काय करतात, कनेक्ट करतात. मग तुम्हाला जर हा बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्ही 5ही ह्या गेटमधून लोकांना आपलं सनेज प्रोडक्ट, आपला बिझनेस समजला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला लोकांना काय करावं लागेल, एक्सपिरियन्स द्यावा लागेल. मग 2,500 PV, 2,000 PV, 1,000 PV म्हणजे रेग्युलर कस्टमर. आणि कस्टमर कधीच मोठा होत नाही. होऊ शकतं सनेजचे प्रोडक्ट वापरले तर हेल्थ भेटन, 500-1,000 रुपये वाचतील, पण एवढ्यासाठी तुम्ही तर बिलकुल नाही आला तिथं. राईट और रॉंग? येस सर. मग 15,000 PV सनेज कॉर्नर म्हणजे काय, बिझनेस सेंटर. बिझनेस सेंटर. आणि आता मार्केटमध्ये बिझनेस सेंटर टाकायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे 10, 12, 12, 20, 20, 25, 25 लाख टाकून पण तो बिझनेस ओपन होत नाही. वाचा बरं काय आहे? लोक बोलण्यावर नाही, नाही, अनुभव आणि अनुभव डेमोवर आणि विश्वास डेमोवर विश्वास ठेवतात. ठेवतात. लोक जितके बोलण्यावर नाही, अनुभव आणि डेमोवर विश्वास ठेवतात. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट वापरले तर अनुभव येईल, तुम्ही लोकांना प्रोडक्ट दाखवू शकतात, म्हणजे लोकांना फास्ट विश्वास येईल. जितकी जास्त प्रोडक्ट तुमच्याकडे असतील तुमच्याकडे असतील तितकं. तितकी जास्त क्लोजिंग पॉवर वाढेल. पुन्हा रिपीट वाचता नाही सर. लोक बोलण्यावर नाही, अनुभव आणि डेमोवर विश्वास ठेवतात. जितकी जास्त प्रोडक्ट तुमच्याकडे असतील तितकी जास्त क्लोजिंग पॉवर वाढेल. व्हेरी नाईस. त्यानंतर तुषार सर काय आहे? यूज, एक्सपिरियन्स, डेमॉन्स्ट्रेशन, ट्रस्ट, ऑर्डर, टीम ग्रोथ. Yes, तुम्ही प्रोडक्ट घेतले, तुम्ही वापरू शकतात, तुम्हाला अनुभवाला पण येईल, पण सगळे प्रोडक्ट माहिती होणार नाही तुम्हाला. मग डेमोस्ट्रेट करू शकत नाही, विश्वास बसणार नाही, मग ऑर्डर येणार नाही. आणि मग तुम्ही म्हणणार टीम ग्रो होणार नाही, आणि म्हणणार काय, पैसे येत नाही, बिझनेस होत नाही, टीम होत नाही, हे होत नाही. तर येणाऱ्या काळात गोल्डन लाईन काय आहे, वाचा. जर तुमच्याकडे प्रोडक्ट्स नसतील तर तुम्ही फक्त प्रेझेंटेशन कराल, पण जर तुमच्याकडे सनेज कॉर्नर असेल तर तुम्ही प्रेझेंटेशन सोबत एक्सपिरियन्स देखील द्याल. व्हेरी नाईस. आता सनेज कॉर्नर अपग्रेड करणं का गरजेचं आहे? तर का गरजेचं आहे? मॅक्झिमम प्रोडक्ट एक्सपिरियन्स. स्वतः याच्यामध्ये products वापरा. स्वतः प्रोडक्ट्स, याच्यामध्ये तुम्ही स्वतः प्रोडक्ट वापरू शकतात, मल्टिपल प्रोडक्ट वापरू शकतात. आता जर तुम्ही घेतले बिझनेसमध्ये सुरू केला आणि तुम्हाला सगळे प्रोडक्ट अनुभव येणार नाही ना, पण आपण सगळ्या प्रोडक्ट सोबत आपल्याला बिझनेस करायचे. होऊ शकतं जी भाजी तुम्हाला हॉटेलमध्ये आवडते सगळ्याला आवडते का? नाही आवडत. मग तुमच्याकडे 2-4 प्रोडक्टच जर असतील तर तेवढाच एक्सपिरियन्स भेटेल, तेवढंच एक्सप्लेन करू शकतात. पण जर स्पीडने बिझनेस करायचा असेल तर काय होईल, सनेज कॉर्नरमुळे तुम्हाला प्रोडक्ट्स वापरता येतील, लाईव्ह डेमो दाखवता येतील, लोकांना टेस्ट करता येईल, लोकांना स्मेल देता येईल, लोकांना फील करता येईल. लाईव्ह रिझल्ट म्हणजे खायला तुम्ही शेक करून प्रोटीन, नारी, प्रिया, पिढ्या असं तो प्यायला देऊ शकतात. हे प्रोडक्ट असेल तरच होऊ शकतं, आणि बिझनेस मॅटिट्यूड असेल तरच होऊ शकतं. कारण की ह्या गोष्टी करण्यासाठी पण तुमच्या सोबत काय पाहिजेत, प्रोडक्ट्स पाहिजेत. मग तुमच्याकडे प्रोडक्टच नसेल, तुम्ही या गोष्टी काहीच करू शकत नाही. मग 10 मधून एखादाच माणूस तुमच्यासोबत ऍड होईल, प्रोडक्ट घेईन. किती जणांना पडते सांगा मला. येस सर. मग सनेज कॉर्नर काय करतो, लोकांचा विश्वास फास्ट बिल्ड करतो. ट्रस्ट फास्ट. लोक जेव्हा स्वतः अनुभव घेतात तेव्हा निर्णय अधिक वेगाने घेतात. त्यानंतर काय आहे, नेक्स्ट लाईन काय आहे? फास्ट टीम डुप्लिकेशन. प्रत्येक नवीन डिस्ट्रीब्युटर रेडी डेमो किट सोबत बिझनेस सुरू करू शकतो. येस. म्हणजे तानाजी सर, मी जर तुम्हाला प्रोडक्ट थ्रू बिझनेस दाखवला तर कुणी पण माणूस ज्याला नॉलेज नाहीये तो पण आपला टाल्कमचा डेमो करू शकतो, आकाश सोनाचा डेमो करू शकतो, आणि सिनियरच्या शिवाय तो काम करू शकतो. नाहीतर आता एवढं सगळं तुम्हाला ज्यांनी आणलंय ते तुमच्यासोबत भरपूर बोलले असतील, ते तुम्हाला शिकायला 1.5-2 वर्ष जाईल सगळं. मग तुमचा बिझनेस पहिला माणूस 1.5-2 वर्षांनी बिझनेसमध्ये जमल का? पण हेच जर प्रोडक्टला घेऊन तुम्ही काम केलं तर फास्ट लेवलला तुमचा बिझनेस काय होऊ शकतो, काय होऊ शकतो, ग्रो होऊ शकतो. ग्रो होऊ शकतो. व्हेरी नाईस. बेटर इन्कम ऑपॉर्च्युनिटी. सनेज कॉर्नरमुळे काय होईल, तुम्ही फास्ट महिन्याला 15,000, 25,000, 50,000, 1 लाखाचं इन्कम लवकरात लवकर 2, 3, 4, 5 महिन्यात पण घेऊ शकतात. 1 लाख इन्कम. आणि 1 लाख इन्कम सॉफ्टवेअर इंजिनियरला घ्यायला 10-10, 12-12, 15-15 वर्ष अनुभव लागतो सॉफ्टवेअर इंजिनियरला घ्यायला, बरं का. Yes. आणि सॉफ्टवेअर इंजिनियर जर झाले तर 20 वर्ष लागतात 1 कोटी कमवायला त्यांना. किती वर्ष? 20 वर्ष लागतात सॉफ्टवेअर इंजिनियरला पण 1 कोटी बॅलन्स करायला. आणि या इंडस्ट्रीमध्ये एवढा मोठा इन्कम आहे. मग इथं इन्कम महिन्याचं 1 लाख फास्ट होईल. तुमच्या ज्या रँक आहेत आपल्या सिल्वर, पर, एमराल्ड, प्लॅटिनम, डायमंड, ह्या फास्ट याचे होतील. आपल्याकडे क्लब आहेत ते फास्ट याचे होतील. त्यानंतर तुम्हाला डिस्काउंट चांगले भेटतील, कॅशबॅक बोनस भेटन, फ्री प्रोडक्ट भेटन, म्हणजे ॲव्हरेज 50% डिस्काउंटनी प्रोडक्ट वापरायला आणि लोकांना प्रोडक्ट द्यायला होतील. हे सगळे बेनिफिट याच्यात चालू होतात. मग याच्यामध्ये आणखीन बेनिफिट काय आहे? बिकम अ वन स्टॉप डेली नीड हेल्थ And अँड बिझनेस सेंटर.
म्हणजे काय, डेली नीड आणि हेल्थचं बिझनेस सेंटर तयार होऊ शकतं आपल्यासाठी. बिकम अ वन स्टॉप डेली नीड अँड हेल्थ बिझनेस सेंटर, अँड हा मध्ये लावायचा आहे. तर रेग्युलर प्रोडक्टचे आरोग्याचे प्रोडक्टचे एक बिझनेस सेंटर तयार होईल. याच्यामुळे काय तयार होईल, कस्टमर क्रिएशन, कस्टमर तयार होतील, प्रोडक्टचे रिझल्ट लोकांना आपण दाखवू शकतो, प्रोडक्टचे बिझनेस प्रेझेंटेशन वाढतील होम टू होम. त्यानंतर टीम बिल्डिंग असेल, रिपीट ऑर्डर असेल, आणि गरीबातला गरीब घर असून त्याला वाटा तर असतोच का नसतो सांगा बरं मला. ऍटलिस्ट त्याच्या घरी 4-5 लोक तरी बसू शकतात. गरीबातला गरीब माणूस, छपराच्या घरातला, पत्र्याच्या घरातला. आणि मग मला सांगा, गरीबातला गरीब माणूस पण हा बिझनेस सुरू करू शकतो. इव्हन आज महिला घरात ब्युटी पार्लर करतात, घरातून दुकान टाकतात, घरातून कपड्याचं दुकान, टेलरिंगचं काम करतात. पण ते फक्त कस्टमर बनवतात, ते पण कॉम्पिटिशन तयार होतं. पण आज ह्या व्यवसायाच्या माध्यमातून एका आपल्या घराला, आपल्या एका घरातल्या कॉर्नरला आपण सनेजचा कॉर्नर म्हणतो, म्हणजे तो तुमचा घरातून ऑपरेट होणारा एक मोठा व्यवसाय सुरू होतो. येते का लक्षात? येस. येस सर. नाही तर आपण कस्टमर म्हणलो, आपले प्रोडक्ट, आपला गुळ पावडर कुठं, किचन मध्ये. आपलं चहा पावडर कुठं, किचन मध्ये. आपलं हँडवॉश कुठं, हात धुण्याच्या ठिकाणी. मग आपण व्यवसाय सुरू नाही केला, आपण कस्टमर आहेत. आणि कस्टमर कधीच पैसा नाही कमवत, बाहेर असू किंवा सनेजमध्ये असू. समजलंय का? राईट. येस. येस, व्हेरी नाईस. त्यानंतर महत्वाचा मेसेज आहे, वाचा. 2,500 PV तुम्हाला फक्त प्रोडक्ट्स देते, पण 15,000 PV सनेज कॉर्नर तुम्हाला बिझनेस उभं करण्याची ताकद देते. जो लीडर सनेज कॉर्नर तयार करतो तोच फास्ट कस्टमर, फास्ट टीम आणि फास्ट इन्कम तयार करतो. येस, ब्रोशरवर बिझनेस उभा राहत नाही, प्रोडक्ट्स, डेमॉन्स्ट्रेशन आणि रिअल एक्सपिरियन्सवर बिझनेस उभा राहतो. येस. सनेज कॉर्नर हा खर्च नाही, तो तुमच्या यशस्वी बिझनेसचा पाया आहे. वाव, व्हेरी नाईस. तर आता 7 बेनिफिट आहेत सनेज कॉर्नरचे. त्याच्यामध्ये 7 बेनिफिट. सनेज कॉर्नर म्हणजे काय, घरातील आपला एक कोपरा. जर टेबल नसेल तुमच्याकडे, कोपरा टेबल, तर घरात प्रोडक्ट घेतलेत बाबा, की जे प्रोडक्ट तुम्हाला व्यवसायासाठी, म्हणजे तुमचे फाउंडेशन तयार होईल. आणि जर तुमच्या घरात प्रोडक्ट आले, तुमच्या थ्रू जर 10 घरात, 50 घरात, 100 घरात ते सनेज कॉर्नर गेले, तर तुम्ही मालामाल होणार. येस ऑर नो? येस. आता आपल्याकडे घरात 4 प्रोडक्ट असतात, आपल्याकडून कोणतरी पावडर नेतो, आपल्याकडून कोणी साबण नेतो, मी कस्टमर आणि तो पार 5-10 रुपयाचा कस्टमर, आणि व्यवसाय होणार. शक्य आहे सांगा मला? नाही. शक्य नाहीये. मग 15,000 PV नी सनेज कॉर्नर सुरू होतो. त्याच्यासाठी 25 ते 30,000 रुपये लागतात, जसे तुम्ही प्रोडक्ट घेता तसे. मग आता ह्या 25-30 हजारावर, म्हणजे 30,000चे उदाहरणार्थ तुम्ही प्रोडक्ट घेतले, तर जवळपास ते प्रोडक्ट 39,000चे तुम्हाला भेटतात. म्हणजे काय, जे MRP वरती प्रोडक्ट नाही भेटत तुम्हाला, डिस्ट्रीब्युटर प्राइसवर भेटतात. म्हणजे MRP त्याची जवळपास 38-39,000 आहे. म्हणजे 9,000 तिथं वाचले तुमचे, जे 7.5 ते 9,000 दाखवतो मी. त्यानंतर कंपनी म्हणजे तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्हाला 5,000चे फ्री प्रोडक्ट पण भेटतील. ते प्रोडक्ट तुम्हाला भेटले. मग कॅशबॅक 1,200 रुपये तुमच्या बँकेत पण आले, तो तुमचा प्लस पॉईंट झाला. त्यानंतर तुम्ही आपल्या बिझनेसमध्ये 1,000, 2,000, 3,000 PV जॉईन झाल्यानंतर तुम्ही 0%ला असतात. तुमच्या आयडीवर जो कॅशबॅक येतो तो 0%. 1,000, 1,200, 1,500 PV तुम्हाला कॅशबॅक भेटतच नाही. पण हे 1,200 रुपये का भेटले, तुम्हाला एक रँक भेटती, पर्सेंटेज भेटती, ती 8% असती. आणि ती रँक आहे आपली सिनियर डिस्ट्रीब्युटर. आणि ही 8%ची रँक तुम्हाला भेटल्यावर जिन लाईफ लॉंग तुम्हाला 8%, मिनिमम 8%चं कॅशबॅक बोनस तुमच्या बँकेत येणार, तुमच्या जेव्हा खरेदी होता तेव्हा. हा एक फायदा आहे सनेज कॉर्नरचा. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर तुम्हाला मॅक्झिमम, जास्तीत जास्त प्रोडक्ट वापरता येतील. दुसरी गोष्ट, मॅक्झिमम प्रोडक्ट तुम्हाला प्रेझेंटेशनला काम येतील, डेमो करायला, टेस्ट करायला, स्मेल करायला, फील करायला, खायला द्यायला. कारण की तिथं तुमचे प्रोडक्ट जरी खर्च झाले 100, 200, 300 रुपये, 500 रुपयापर्यंत जरी तुमचे प्रोडक्ट एक 7-8-10 लोकांच्या मीटिंगमध्ये खर्च झाले, ती तुमची इन्व्हेस्टमेंट असेल. पण जो तुमच्याकडे प्रोडक्टच नसेल, तुम्ही डेमो देऊ शकत नाही, कोणाला प्रोटीन पाजू शकत नाही, कोणाला नारीप्रिया पाजू शकत नाही, कोणाला खाऊ घालू शकत नाही, कुठली क्रीम लावू शकत नाही, कोणाला चेहरा धुवायला फेसवॉश देऊ शकत नाही, तुमचा चहा गुळ यूज होणार नाहीये. मग बिझनेस होणार कस काय? कोणाला करू राहिले मी काय बोलतोय, कोणाला अंडरस्टँड होतंय? येस. मग व्यवसाय उभाच राहणार नाहीये. मग व्यवसाय हा आपला प्रोडक्ट बेस आहे. म्हणजे काय, मॅक्झिमम प्रोडक्ट वापरता येतील, म्हणजे ट्रस्ट येईल की आपण ते प्रोडक्ट लोकांना सांगू शकतो, हे प्रोडक्ट भारी आहे, घे. त्यानंतर प्रोडक्ट प्रेझेंटेशन करायला प्रोडक्ट अवेलेबल राहतील. कारण की सिनियर किती प्रोडक्ट घेऊन येईन, 2-3-4 प्रोडक्ट घेऊन येईन, त्याचे पण बॅगमध्ये इकडे तिकडे हे झालेले असतील. ते 4-5 प्रोडक्ट घेऊन येईन, बसन तुमच्या 10-12 लोकांना सांगन, लोकांना पटणार नाही बिझनेस. पण जर तुमच्याच घरात किंवा तुमच्या एखाद्या ठिकाणी, तुमच्या दुकानामध्ये किंवा तुम्ही कुठं पण जर लोक गोळा करून जातायत, किंवा तुम्ही 1-on-1 मध्ये बसताय 2-3 लोकांना घेऊन, आणि तिथं तुमच्याकडे जर प्रोडक्ट असतील, तर मला वाटतं प्रेझेंटेशन फार हायर लेवलला जाऊ शकतं आपलं. आणि त्यानंतर
पहिलं वापरण्यासाठी, दुसरं प्रेझेंटेशन प्लान दाखवण्यासाठी प्रोडक्ट काम येतील आणि त्यानंतर येतील रोलिंगसाठी. काही लोक म्हणतील मला लगेच आकाश सोना दे, मला लगेच प्रोटीन दे, मी लगेच पैसे देतो. घेऊन टाका त्यांचे पैसे, लगेच आपलं प्रोडक्ट देऊन टाका, त्यांचा आयडी रजिस्टर करा, त्यांच्या आयडीचे प्रोडक्ट त्यांच्याकडून मागून आपण घ्या किंवा आपण आपल्या घरी आणून टाका. कोणाला कळलं रोलिंगचा अर्थ काय? इमिजिएट. जर तवा गरम केला तर मला वाटतं चपाती लगेच भाजली पाहिजे. तेल गरम झालं, जिरे, कढीपत्ता, लसण ती फोडणी लगेच टाकली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? येस. पण जर का म्हणलो ठीक आहे सर 1000 रुपये द्या, मग मी 2-4 दिवसांनी तुम्हाला आकाशवर आणून देतो, तो त्याच्या डोक्यातला तो विचार पण निघून गेला, हे ब्लेंड आहे, हे लय भारी आहे. कारण की प्रेझेंटेशन दिल्यावर मॉलमध्ये ना डायरेक्ट लोक 2 आणि 4 आणि 5 हजार शॉपिंग करतात, ते कपडे लत्ते घेतात का नाही घेत? येस. म्हणजे इमिजिएट डिसिजन होतं. तुम्ही जर बर्फी खायला दिली ना तुम्हाला स्वीट मार्टनी, तर बर्फी खाल्ल्यानंतर तुम्ही लगेच म्हणतात द्या अर्धा पाव, द्या पावशेर, द्या अर्धा किलो, बरोबर आहे. पण बरोबर. मग तुम्ही गेले एक आकाशवाणीला एक प्रोडक्ट घेऊन लोकांना फाईल दाखवली, लोक तयार पण केले. म्हणजे काय याचा अर्थ असा झाला, मी दुकान टाकलंय बरं का, पण तू मला 150 रुपये दे, मग मी अर्धा किलो शेंगदाणे आणतो 4-5 दिवसांनी, मग तुला देतो, मग तू जेवण कर. वा रे पठ्ठ्या, कस काय बिझनेस होईल असा? ट्रॅडिशनल मार्केटमध्ये ऑलरेडी माल अवेलेबल असतो, लोक माल घेतात आणि पैसे देतात. काय वाटतं तुम्हाला? माल भरतात आणि पैसे देतात. मग तुम्हाला जर एवढा मोठा बिझनेस भेटलाय तर ह्या बिझनेसला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. तर बेनिफिट झाला, तुम्हाला वापरायला भेटले, प्रेझेंटेशनला भेटले आणि इमेजिएट लोकांना द्यायला पण भेटले. पण आता काही प्रोडक्ट सेलिंग, आपण म्हणलं हे प्रोडक्ट जर एमआरपीने तुम्हाला भेटतील, जर आयडी नाही मारला तर काही म्हणतील नको आयडी वगैरे नको आम्हाला, सर आम्हाला लगेच प्रोडक्ट द्या, काय असतील तुमचे ते पैसे घेऊन टाका, बरोबर ना, असे म्हणतील लोक. मग अशा लोकांना प्रोडक्ट पाहिजे द्यायला तुमच्याकडे. त्यांना तुम्ही दाखवलं, क्लिनजर दाखवलं, आकाशवाणी डेमो दाखवला, टेस्ट दिली प्रोटीनची, आणि तुमच्याकडे प्रोडक्टच नाही द्यायला, तर तुम्ही प्रोडक्ट देऊ शकता का? नाही. मग कन्व्हिन्स केलं, मग पैसे घेतले, मग कंपनीत हाय नाही प्रोडक्ट, कधी भेटल, केव्हा येईल, गेले 7-8-10 दिवस, तो माणूस पॉझिटिव्ह राहील का? तो म्हणून बाबा तुम्हाला प्रोडक्ट दाखवलं, तुम्हाला देता देता जमान लावला, तुझा बिझनेस तुझ्याकडेच ठेव. किती जणांना वाटतं? येस सर. मग याला जबाबदार कोण आहे? आपण जबाबदार आहे. मग याच्यासाठी याला म्हणतात बिझनेस 4 गोष्टीसाठी: वापरण्यासाठी, प्रेझेंटेशन करण्यासाठी, प्रोडक्ट रोलिंगसाठी, इमिजिएट. कारण की दुकानदार लोक स्वतः पैसा टाकून माल भरतात आणि कस्टमरला माल अवेलेबल करतात, त्याचा त्यांना बेनिफिट भेटतो. आणि त्यानंतर इमिजिएटचे कस्टमर म्हणतील आम्हाला आयडी क्रिएट नाही करायचा, त्या लोकांना तुम्ही म्हणू शकता हे प्रोडक्ट घ्या. पण आयडी क्रिएट लोक करणारच का? कारण की तुम्ही जर म्हणले की 100चं प्रोडक्ट 50ला भेटन, 500चं प्रोडक्ट 250ला भेटन, आयडी क्रिएट केला तो ऑफरच्या माध्यमातून, कोणीच असा व्यक्ती नाही की जो म्हणणार नाही मला आयडी क्रिएट करायचा. पण जर तुम्ही जर कंडिशन टाकली की आयडी क्रिएट करायला 2,500 PV टाकावं लागतात, तर मग लोक म्हणतील 2,500 नको बाबा, हे 1,000-2,000 मला प्रोडक्ट दे, आयडीचं नंतर बघू प्रोडक्ट वापर तुमचं. किती जणांना वाटतं? येस सर. हा, मग ही पद्धत. आणि त्यानंतर काय आहे, याच्यामुळे तुमची ग्रोथ काय होईल? फास्ट. आणि याच्यामध्ये पर ऑर्डर, पर जॉईनिंग नाही बोलत मी तुम्हाला, पर ऑर्डर तुम्हाला 2400 रुपये भेटतील. तुम्ही खाली करा, तुमच्या खाली पण करा. जर तुम्ही आपल्या बिझनेसचे इन्कम क्वालिफाय करतात तर स्ट्रक्चरमध्ये कुठं पण कोणी पण सनेज कॉर्नर ऑर्डर मारून द्या, तुम्हाला टाइम, एनर्जी, मनी न जाणता तुमच्या नेटवर्कमधून तुम्हाला 2400 रुपये भेटतील. किंवा आता सध्याला तुम्ही एखाद्याला सनेज कॉर्नर आणलं तरी तुम्हाला 2400 भेटतील. क्लिअर झाले सगळ्यांना बेनिफिट? Yes. सनेज कॉर्नर का पाहिजे? तर रिपीट करा. 7 बेनिफिट म्हणजे काय? तुम्हाला 7 बेनिफिट मध्ये पहिला बेनिफिट, तुम्हाला 30,000 जवळपास 38-39,000चे प्रोडक्ट भेटतात, म्हणजे 30% बेनिफिट. 5,000चे फ्री प्रोडक्ट भेटतात, 1200 बँकेत देतात, तुमच्या 8%वर सिनियर डिस्ट्रीब्युटर रँक जाती, आणि तुम्हाला प्रोडक्ट वापरण्यासाठी, प्रेझेंट करण्यासाठी, रोलिंगसाठी, सेलिंगसाठी काम येतात. ग्रोथ फास्ट होईल आणि तुमच्या टीममध्ये जेव्हा कुठं पण सनेज ऑर्डर येतील तेव्हा तुमच्या अकाउंटला 2400 रुपये जनरेट होऊ शकतात. कारण की सनेज कॉर्नर घेणं म्हणजे एक छोटं मिनी बिझनेस सेंटर उभारणं. रिअल कळलं? येस सर. आता बघा मग याचे बेनिफिट कसे होतात, नेटवर्क बिल्डिंगचे बेनिफिट कसे होतात. पहिला महिना 2,500 PVनी जर तुम्ही या बिझनेसला सुरुवात केली तर PV किती आले? 2,500. तुम्ही एकटेच आहेत, तुमची रँक छोटी आहे म्हणून तुम्हाला कॅशबॅक बोनस किती भेटला? 4% ऑलमोस्ट तिथं जवळपास 100 रुपये भेटला. किती रुपये भेटला? 100 रुपये. 100. दुसऱ्या महिन्यात तुम्ही तुमच्या टीम मध्ये काही कस्टमर जनरेट केले, 4 लोक ज्यांना आपलं दुकान बदललं, त्यांना आवडले, आपले डेमो दाखवले, प्रोडक्ट त्यांनी खरेदी केली, तर 10,000 PVचा व्यवसाय झाला आणि जवळपास तुमचा 1,600चा चेक निघाला. कारण की तुमच्यामुळे ते रजिस्टर बनलेत म्हणून. तिसऱ्या महिन्यात काय होतं? तिसऱ्या महिन्यात 16 लोकांचं नेटवर्क क्रिएट झालं. आपण 4 लाख कनेक्ट केलं, त्यांचे पण मित्र नातेवाईक थ्रू 16 नेटवर्क मधून 40,000 PVचा बिझनेस तयार झाला. आणि काय झालं? 6,400 रुपयाचा इन्कम तयार झाला. आता मला सांगा, जसं
कोरोना एकाच ठिकाणी आलता चायनामध्ये, पण कोरोनाने भारतामध्ये टीम जनरेट केली. जी गोष्ट मला आवडली आहे, मी साडी असन, फोन असन, गाडी असन, घर असन, सलून असन, ती मी सांगतो का नाही लोकांना, ऍडव्हर्टाईज करतो का नाही. मग सिंपल आहे, इथं जर कस्टमर बनले, त्यांना जर हे प्रोडक्ट आवडले, तर ते मित्र नातेवाईकाला जर त्यांना सांगितलं तर ते लोक कनेक्ट होणारच आहे, साहजिकच आहे, कोणीच नाही म्हणणार नाही. आपण जर त्यांच्यापेक्षा भारी प्रोडक्ट त्यांना जर समजून सांगितले, घरात वापरणारे प्रोडक्ट, घरात जे रेग्युलर वापरणारे प्रोडक्ट जर आपले प्रोडक्ट भारी आहे डेमो करून फील करून समजवलं, तर लोक प्रोडक्ट बदलणार. म्हणजे इझीमध्ये नेटवर्क तयार होणार, टीम तयार होणार, कस्टमर तयार होणार आपल्यासाठी. तर एक कस्टमर नेटवर्कचं बेनिफिट तुम्हाला समजून राहिलो मी. मग तिसऱ्या महिन्यात 6,400, चौथ्या महिन्यात किती रुपयात चेक झाला बघा. 16 आणि 64 लोकांचं नेटवर्क बनवलं. 64 लोकांचं नेटवर्क तुम्ही नाही बनवलं, पण खाली टीम स्प्रेड होत चालली, खाली हे नेटवर्क स्प्रेड होत जातं. आणि इन्कम किती झालं? 25,600 600. 5व्या महिन्यात आणखीन ग्रुप तयार झाला. लोक 256 लोक आहेत जे आपले प्रोडक्ट वापरायला लागले. लोका थ्रू लोक, आपण नाही केले, आपण सेल्समन नाहीये, दारोदारी जाऊन विकायचं नाहीये. हा टीम थ्रू बिझनेस जनरेट होतो. फेसबुकने फक्त 7-8 लोकांना रिक्वेस्ट पाठवल्या, तेवढे फेसबुकला कनेक्ट झाले. पण ते 7-8 लोकांनी 70-80 लोकांना पाठवल्या, ते 70-80 लोक पण फेसबुकचेच आहेत. 70-80 लोकांनी 8-10 लोकांना फेसबुक रिक्वेस्ट पाठवल्या, ते पण लोक फेसबुकचे आहेत. आज फेसबुकवर मला वाटतंय 50-100 कोटी लोक असतील, 100-150 कोटी लोक असतील, ते सगळे लोक फेसबुकचे आहेत. म्हणजे फेसबुकवाल्यांनी रिक्वेस्ट पाठवली का? नाही. मग नेटवर्कमध्ये तुमच्या कोणी कुठं पण ऍड झाला तर तुमच्या खाली येतोय, म्हणून त्याचा व्हॅल्यूम, त्याचं टर्नओव्हर पैसे तुम्हाला भेटायला लागतात. कोणाला कोणाला कळलं समजवण्याची पद्धत? येस सर. आता 6व्या महिन्यामध्ये 1,024 लोकांचं नेटवर्क झालं. यांनी मिळून 25 लाख पीव्हीचा टर्नओव्हर केला आणि इन्कम झाला जवळपास 4 लाख. किती लाख? 4 4 लाख. आणि टोटल जर बघितलं तर 1,365 लोकांचं नेटवर्क झालं. होऊ शकतं तुम्ही काय केलं, तुमच्या 5-50 लोकांना आपण सांगितलं, त्याच्याकडून 10-20 लोक आपले ऍड झाले असतील, आणि त्याच्यातल्या 4-5 लोकांनी आपल्या संग सिरियस बिझनेस सुरू केला आणि त्यांच्या थ्रू एवढा नेटवर्क तयार झालं. मग 1,365 लोकांचा जर ओव्हरऑल टर्नओव्हर बघितला तर किती रुपये झाला? 34 लाख पीव्हीचा. रुपीज मध्ये पकडला तर जवळपास 55 लाख रुपयाचा. किती रुपयाचा? 55 लाख. आणि त्या 55 लाखात 5.5 लाखाचं इन्कम झालं. म्हणजे 10%. दुकानदाराला किती पैसे लावा लागतात, किती माल भरावा लागतो, किती उद्योगधंदे आहेत, ते एकट्यालाच करत बसावं लागतं, तरी पण त्यांना एवढं इन्कम भेटत नाही. आधी तर बघा, टीम थ्रू जो टर्नओव्हर झालाय तो रुपीज मध्ये 55 लाखात झाला आणि तुम्हाला जवळपास 5.5 लाख रुपये जनरेट झाले. आणि हेच पैसे इथून मागे कुठे जायचे? त्या मॅन्युफॅक्चरिंग टू कस्टमरच्या चेन मध्ये, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, ऍडव्हर्टाइज मध्ये 60 लाख जायचे. मग 55 लाखातले 60% म्हणजे किती? जवळपास 33 लाख रुपये. किती रुपये? 33 लाख. म्हणजे 33 लाख रुपये आज कोणात वाटायला लागले? तुमच्या टीम मध्ये. कारण की तुम्ही लोकांचं दुकान बदललं. मग दुकानं बदलायला 10 लाख, 20 लाख, 50 लाख टाकावं लागले का? बिलकुल नाही. मग ह्या वेळेने तुम्हाला प्रेझेंटेशन पण, तुम्हाला हे मी शब्द उच्चारले समजावं लागत जाईल. कोणाला अंडरस्टँड झालं प्रेझेंटेशन कसं दाखवायचं हे पण कळलं आता? येस सर. Yes. शब्द कसे बोललोय मी? येस. मी जॉईनिंग वगैरे नाही बोल राहिलो, मी समोरच्याला समजू राहिलोय. मग आता ह्या गोष्टी तुम्ही, आणि याच्यामध्ये काय होईल? पर ऑर्डर कोणी कुठं पण महिन्याला आपल्या तुमच्या टीम मध्ये जर 2.5 RPVची खरेदी केली तर प्रत्येक घरातून 400 रुपये. किती रुपये? 400 रुपये पर ऑर्डर. पर 400 रुपये. मला सांगा, 1 पॉन्डचा डबा आहे, 1 पाऊंडचा डबा आहे, तुम्ही 80 रुपयाचा वापरतात बाहेरचा. त्या पॉन्ड्सवाल्याला 10% इन्कम जरी म्हणलं तरी 8 रुपये तुमच्या घरातून भेटतात महिन्यात, 2 महिन्यातून. बरोबर ना? येस. Yes. Yes, मग sir. आपल्या व्यवसायातले जर लोक प्रोडक्ट वापरायला लागले आणि कंटिन्यू वापरत राहिलं, एक माणूस 2.5 RPVचे, तर एका घरातून 400, 12 चोक 48, म्हणजे जवळपास 5,000 रुपये. आणि हेल्थचे प्रोडक्ट जर त्यांनी वापरले आणखीन, तर जवळपास एक घर तुम्हाला वर्षाला 8-10 हजार रुपये कमवून देऊ शकतं. समजलंय का? येस. येस. त्यानंतर मग सनेज कॉर्नर का बाबा? सनेज कॉर्नर कशासाठी? जे वरचं नेटवर्क मी दाखवलं, हे नेटवर्क कंझ्युमरचं नेटवर्क बनवण्यासाठी तुम्हाला कन्व्हिन्स झाले पाहिजे, तुमच्या लोकांनी प्रोडक्ट घेतले पाहिजेत, तर लोक कन्व्हिन्स होतील. येस. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? सनेज कॉर्नर. ओके, बाय 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 करायचे. मग बघा, सनेज कॉर्नर मध्ये काय होईल? जसं तुम्हाला कंझ्युमरचं नेटवर्क उभं राहायचंय, पण कंझ्युमरचं नेटवर्क कधी उभं राहील? कंझ्युमर नेटवर्क मध्ये पैसा आहे, पण कस्टमरचं नेटवर्क उभं राहायला तुम्हाला सनेज कॉर्नरने कामं करावं लागतील, तर फास्ट कंझ्युमर नेटवर्क तयार होईल. आणि मग त्या कंझ्युमरला आपण सनेज कॉर्नर मध्ये, बिझनेस सेंटर मध्ये आणू शकतो. कळलं? कोणाला कोणाला कळलं? येस सर. येस. तर सनेज कॉर्नर मध्ये, येस,
हाय हाय करावं वेदूला हाय करावं जरा. हाय. हाय, ओके ओके. वेदू. हा. आता इथं काय आहे? पहिल्या महिन्यामध्ये तिकडं तुमचे 4 कस्टमर बनले म्हणून तुम्हाला 100 रुपये भेटले. पण इथं तुम्ही सनेज कॉर्नरचं रजिस्ट्रेशन केल्याच तुमच्या खरेदीवर तुम्हाला 1200 रुपये चेक भेटला. आता तुमचे ऑलरेडी जे लोक आपल्या बिझनेसमध्ये रजिस्टर कस्टमर आहेत 4, कस्टमर बिझनेस करू शकत नाही ना आपल्यासोबत, तो फक्त ऑर्डर मारत राहील. पण जर त्या 4 कस्टमरला तुम्ही जर सनेज कॉर्नरमध्ये बिझनेस सेंटरमध्ये आणलं तर तुमचा 10,000 चेक निघतो. म्हणजे काय करायचंय, फक्त ते रजिस्टर कस्टमर पहिले बनवा आणि नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये त्यांना समजा की बिझनेस खरा मोठा कधी होईल, त्यांनी सनेज कॉर्नर घेतील. म्हणजे तेच लोक असतील, तेच एबीसीडी लोक असतील, तिथं तुम्हाला 1600 भेटले आणि जर त्यांना 1600 मध्येच ठेवलं तर त्यांच्या थ्रू कस्टमरच बनणार नाही, कारण की प्रोडक्टच नाही दाखवायला. किती लोकांना पटतंय सांगा मला. येस सर. येस. पण जर त्या 4 लोकांना अपग्रेड केलं तर डायरेक्ट 10,000 चेक जनरेट होणार. का? कारण की तुमच्याकडे प्रोडक्ट्स आले दाखवायला, तुमच्या घरी मीटिंग होऊ शकते, तुम्ही लोकांच्या घरी जाऊन तुमचे प्रोडक्ट बॅगेत घेऊन त्यांना समजू शकतात. कारण की सिनियर लोक 5-10 प्रोडक्ट तुमच्या घरी आणू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही आणणार. ज्यांच्याकडे कार आहे तो बॉक्स घेऊन येईन. पण मग तुमच्या टीम मध्ये जरी लोक कस्टमर तयार झाले तरी पण ते काय म्हणणार, तुमच्या घरी कुठे प्रोडक्ट घेतले, तुम्ही म्हणणार मी घेतले 4,000चे, ते पण म्हणतील आम्हाला 4-5चे द्या. म्हणजे कस्टमर कधीच मोठा होत नाही. म्हणून तुम्हाला सनेज कॉर्नर गरजेचं आहे. क्लिअर होते सगळ्यांना. येस. मग दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचे कस्टमर लोकांना तुम्ही सनेज कॉर्नर मध्ये आणल्यामुळे 10,000 चेक झाला. आता बघा, लोक महिन्याला 2,500-3,000 PV प्रोडक्ट वापरतील. पण हा सनेज कॉर्नर कशासाठी पाहिजे? कारण की तुम्हाला सनेज कॉर्नर मध्ये मॅक्झिमम प्रोडक्ट वापरू शकतात, प्रेझेंट करू शकतात, रोलिंग सेलिंग करू करू शकतात शकतात. आणि सेलिंग करू शकतात. पण जर तुमच्याकडे प्रोडक्टच नसतील, 4-5-7-8च प्रोडक्ट आहेत, तुम्ही ते वापरायला लागलात तर ते प्रोडक्ट प्रेझेंटेशनला दाखवू शकतात का? नाही दाखवत. मग जर तुम्ही लोकांना प्रेझेंट नाही करू शकले, रोल नाही देऊ शकले, सेलला प्रोडक्ट नाहीत, तर व्यवसाय उभा राहू शकत नाही. मग त्याच कंझ्युमरवर, त्याच लोकांवर तुमचा चेक 10,000 झाला, त्यांच्याच ऑर्डरवरती. क्लिअर कट झालं. येस. बघा, त्यानंतर मी पहिल्यांदा ऍपलचा एकच फोन घेतला होता, पण नंतर दुसरा घेतला, तिसरा घेतला, टॅब घेतला, दुसरा टॅब घेतला, त्यानंतर मी वॉच घेतलं, पहिलं वॉच घेतलं, दुसरं घेतलं. आता माझ्या हातात मला वाटतं किती रुपयाचं वॉच आहे मला माहित नाही, 1,00,000-1.25 लाख रुपयाचं वॉच आहे. हेडफोन घेतले, दुसरे पण घेतले. त्यानंतर लॅपटॉप मी 2 लॅपटॉप घेतले, कॉम्प्युटर पण घेतलं. पण पहिलं काय घेतलं होतं? एक प्रोडक्ट. एक मग जर तुमचे कस्टमर बनले तर तुम्ही त्यांना पैसा कमवायचा असेल तर त्यांना तुम्ही सनेज कॉर्नरनी बिझनेसमध्ये आणावं लागलं. येते का लक्षात? येस. तरच बिझनेस जनरेट होऊ शकतो. तिसऱ्या महिन्यात काय होणार बघा, तिसऱ्या महिन्यात ते वरचे जे 16 कस्टमर आहेत तुमचे, त्याच कस्टमरला तुम्ही जर सनेज कॉर्नर मध्ये आणलं तर डायरेक्ट 38,000 चेक. तुमचे सनेज कॉर्नरचे पैसे फिटले. तुमची जी रोलिंग आहे, तुमचं सनेज कॉर्नर 30,000 रुपये वर्षभर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ठेवायचे, तर तुमचे पैसे तर फिनिश झाले, तुमची 0 इन्व्हेस्टमेंट झाली सनेज मध्ये, काहीच नाही झाली. पण हे जर नाही केलं तर मला सांगा, ते 4 पण नाही होणार आणि ते 16 पण होणार आणि महिन्याला चेक पण नाही भेटणार. पडतंय तुम्हाला सगळ्यांना? येस. त्यानंतर चौथ्या महिन्यात बघा, चौथ्या महिन्यात जे वर 64 लोक आहेत त्यांनी जर सनेज कॉर्नर अपग्रेड केला, बिझनेस सेंटर सुरू केले, कारण की जसं डुप्लिकेशन आहे, जसं वरून जर मी झेरॉक्स काढत होतो त्या झेरॉक्सवर जे प्रिंट आहे ना तेच येईल. पण जर मी सनेज कॉर्नर नाही केला आणि मी खालच्याला म्हणलं सनेज कॉर्नरने कामं करा, कोणी करणार नाही. समजतंय का तुम्हाला? येस. ते म्हणा तू दुकान नाही टाकलं, आम्हाला का दुकान टाकायला लावतो? त्याच्यामुळं तुमची इच्छा असू नये तर नसू, जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल, तर तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये सनेज कॉर्नर गरजेचं आहे. का? कारण की 4 गोष्टीचे फायदे आहेत आणि त्या फायद्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा काय तुम्हाला, की लोकांना प्रोडक्ट दाखवता येतील, प्रोडक्ट रोलिंग करता येतील, प्रोडक्ट सेलिंग करता येतील आणि प्रोडक्ट यूज करण्यासाठी तुम्हाला कॉन्फिडंट तयार होईल आणि प्रोडक्ट यूज करणारा माणूस कॉन्फिडंटली लोकांना बोलू शकतो. 5व्या महिन्यात बघा काय, तेच लोक 5व्या महिन्यात 256 लोकांनी सनेज कॉर्नर अपग्रेड केले. चेक कुठे गेला बघा, 6,14,400. चौथ्याच महिन्याचा चेक विचार करा, 1,53,000 आहे. तुमचं टार्गेट काय आहे बरं? 1 लाख. इथं सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायला 20 वर्ष लागतात, 1 कोटी कमवायला. 1 लाख कमवायला 10-12 वर्ष अनुभव लागतो त्यांना 12 लाखाचे पॅकेज लायला. तुम्ही तर 4थ्या महिन्यात जाऊ शकतात. मी नाही म्हणतो 4थ्या महिन्यात सोडा, 7व्या-8व्या महिन्यात या ना, 10व्या महिन्यात या. 1 वर्षानंतर जरी 1,53,000 आले, नाही 64 लोक, 50च लोकांनी केले तरी 1,00,000-1.25 लाख कुठे गेले सांगा मला? कोणाला पटतंय? येस. सर. मन वर जे 2,500 PV ची कंडिशन आहे
त्या 2.5चे पीव्हीचे कस्टमर नेटवर्क मध्ये पण पैसे आहेत, पण ते कस्टमर नेटवर्क होण्यासाठी तुमच्याकडे सनेज कॉर्नर पाहिजे. अंडरस्टँड? येस. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जर बघितला तर 5व्या महिन्यात 6,14,000 किती मोठी पॉवर आहे बघा. त्यानंतर 6व्या महिन्यात बघा महिना किती आहे? 2,57,000. 24,57,000 म्हणजे जवळपास तुम्ही एवढा मोठा चक जनरेट झाला. तुमचे जर पीव्ही बघितले तर 1,53,00,000 पीव्ही तयार झाले. टर्नओव्हर जर बघितलं तर जवळपास 2.5 कोटी रुपयाचा टर्नओव्हर झाला. कोणी कोणी 2.5 कोटी लावले सांगा मला. जर तुमच्या नेटवर्कमध्ये एवढ्या मोठ्या दुकान आहेत, जसं ऍपलचं एक दुकान टाकायला आहे ना 5 कोटी इन्व्हेस्टमेंट आहे जवळपास. 2.5 ते 5 कोटी. किती ऍपलचं एक दुकान टाकायला? 2.5 ते 5 कोटी. एक मेडिकल टाकण्यासाठी 25 ते 50 लाख लागतात. स्वतःचा पैसा, स्वतःचं नॉलेज, कॉम्पिटिशन, रिस्क पण स्वतःलाच. पण इथं एवढा मोठा व्हॅल्यूम जनरेट होतो. आता मला सांगा, जे 6व्या महिन्याचं पेमेंट सविता मॅडम हिट केलं कधी? 35 लाखावर गेल्या. येस सर. 35 लाख महिन्यावर गेल्या. मग हे जे तुम्हाला दाखवलं जाते ऍक्च्युली हे प्रूव्हन आहे, हे डुप्लिकेबल आहे, हे होतंय. तर समजणं गरजेचं आहे हा बिझनेस किती मोठा आहे. मग तुम्ही कसे आलात? तुम्ही आला असताना पाहून हा बघू बाबा खाली प्रोडक्ट आहेत 1,000, 2,000, 5,000 आला असताना. पण जर सनेजमध्ये पैसा कमवायचे असेल तर सनेजमध्ये तुम्हाला मिनी बिझनेस सेंटर, सनेज कॉर्नर घेऊनच तुम्ही कंझ्युमर नेटवर्क क्रिएट करू शकता. क्लिअर कट? येस. आणि असं करत करत 1,365 लोकांचे सनेज कॉर्नर झाले. किती लोकांचे? 1,365 लोक महिन्याला सनेज कॉर्नर कंटिन्यू येऊ राहिले तुमच्याकडे. तर तुमचा महिना 32 लाखाचा जाऊ शकतो. महिना. आता माझ्या नेटवर्कमध्ये ऍक्च्युली होतंय म्हणून मला एवढा चेक येऊ राहिलाय. बरोबर आहे नाही? येस सर. मग असे काय म्हणलो, बडा प्याउट बडा टर्नओवर से आता है. बडा टर्नओवर बड़ी टीम क्रिएट करती है. बड़ी टीम मतलब जिसके अंदर ज्यादा एलडीबी अचीवर है. एलडीबी अचीवर कौन होते? जो सनेज कॉर्नर लेते. और सनेज कॉर्नर क्यों लेना है? ज्यादा प्रोडक्ट यूज करेंगे, प्रेजेंटेशन के लिए काम आएंगे, रोलिंग के लिए काम आएंगे और सेलिंग के लिए काम आएंगे. राइट और रॉन्ग? येस. आणि पर ऑर्डर जेव्हा जेव्हा सनेज कॉर्नर तुमच्या टीम मध्ये कुठं पण येणार तेव्हा 2400 रुपये भेटणार तुमच्या इन्कमच्या कंडिशननुसार. म्हणजे कंझ्युमर नेटवर्क मध्ये 400 येतात, पण ते बनवणं थोडं अवघड आहे. कारण की कंझ्युमरला दाखवण्यासाठी तुमच्याकडे प्रोडक्ट नसतील तर कस्टमर पण तयार होणार नाही आपले प्रोडक्ट घ्यायला. कारण की तुमच्याकडे खायला प्यायला प्रोडक्टच नसतील. तुम्ही एखादी साबण पावडर दाखवणार, लोक साबण पावडर घेऊन जातील. आज बघा, आज माझं सांगणं आहे, जे नवीन आहेत त्यांनी सनेज कॉर्नर घ्यावा, जे जुने लोक आहेत त्यांनी सनेज कॉर्नर घ्यावा. ज्यांच्याकडे वाटतं आता माझ्याकडे प्रोडक्टच नाही, आज 24 तारीख आहे रेग्युलर रिपर्चेस ऑफरचा, आज ऑर्डर मारून टाकाव्या नव्या जुन्या सगळ्या लोकांनी. आणि नवीन जो जुनूंनी मला असं वाटतं सगळ्यांनी ह्या प्रोडक्ट सोबत बिझनेस करावा. किती जणांना असं वाटतं ज्याच्याकडे प्रोडक्ट डेमोला नसतात, दाखवायला नसतात, त्याच्याकडे प्रोडक्ट नाहीयेत म्हणून ते दाखवत. किती लोकांना वाटतं? येस. येस. प्रोडक्ट असतील तुमच्याकडे, तुमच्या लोकांकडे, तर फ्रेश प्रोडक्ट असतील तर मजा येईल का नाही मजा येईल? सांगा मला. येस सर. मग आपल्याकडे प्रोडक्ट्स पाहिजेत. तर कुठलं बेटर वाटतं याच्यामध्ये? काय वाटतं देवीदास सर तुम्हाला याच्यात बेटर कुठलं आहे? सनेज कॉर्नर गरजेचं आहे का नाही? येस सर. 2,500 रुपये आपल्या स्वतःसाठी आहे, पण आपल्याला मोठा बिझनेस करायचा तर आपल्याला सनेज कॉर्नर शिवाय नाही करू शकत सर. तर मोठा नाही, छोटा सुद्धा सनेज कॉर्नरची गरज आहे. एक व्यक्तीला पण बिझनेस मध्ये आणण्यासाठी, त्याला कस्टमर बनवण्यासाठी तुमच्याकडे मालच पाहिजे. येस. मार्केटमध्ये एक कस्टमरला माल द्यायला देवीदास सर 5, 10, 50 लाखाचं किराणा दुकान, मेडिकल बनवतात लोक. येस. आणि ते कोणाला आयडी देऊ शकत नाही, कोणाला म्हणू शकत नाही तू धंदा सुरू कर माझं एवढं प्रोडक्ट घेऊन. म्हणू शकतात का? नाही. पण आपला कस्टमर 2,500 पीव्ही येईन, 2,000 पीव्ही येईन, 1,200 पीव्ही येईन. पण ज्यांच्यासोबत तुम्हाला काम करायचंय त्यांच्याकडे सनेज कॉर्नर पाहिजेच. किती लोकांना पटलं बोला? येस. मग कर्ज काढा, उसने पासने का काही पण करा, आणि हे 30,000 रुपये 3 वर्षासाठी रोल करा सनेज मध्ये. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी रोल. हा, पुन्हा लक्षात घ्या, हे प्रोडक्ट घेऊन सेल्समन नाही बनायचं, दारोदारी इकीत बसायचं नाही. चला घेतलेत प्रोडक्ट विकून टाकू आणि पैसे काढून टाकू, नाही. एक पान टपरीमध्ये सुद्धा लोक लाख लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट ठेवतात का नाही ठेवत? येस. लाख 1.5 लाख. येस. चला त्यानंतर बघितलं तर इथं असतं पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम मध्ये बघा, आता तुमचं सनेज कॉर्नर झालं, सनेज कॉर्नरमुळे रजिस्टर कस्टमर तयार होणार, त्याच्यामुळे तुमचा एक टर्नओव्हर तयार होणार. आता ऍव्हरेज टर्नओव्हर बघा, तुमच्या नेटवर्कमध्ये टर्नओव्हर व्हायला लागला, जर 10 लाखाचा टर्नओव्हर झाला तर 1 लाख इन्कम, 50 लाखाचा टर्नओव्हर झाला तर महिना 5 लाख इन्कम. असं करत करत जर तुमचा टर्नओव्हर 10 कोटीत झाला तर 1 कोटीचा इन्कम, 100 कोटीत झाला तर 10 कोटीचा इन्कम, आणि 1000 कोटीत झाला तर 100 करोडचा इन्कम. एवढा मोठा ताकद या बिझनेसमध्ये आहे.
मग आता येवले चहाची फ्रँचायझी 10-12 लाखाला भेटते, मिसळची फ्रँचायझी 7-8-10 लाखाला 15-20 लाखाला भेटते, विठ्ठल कामाचं दुकान कमीत कमी 1.5-2 करोड रुपये लागत असतील, डॉमिनोज पिझ्झा कमीत कमी 1.5-2 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे, एक मोठी हॉटेलची चेन त्या हॉटेलचं उभं राहायला 50 करोड 1 लाख करोड रुपये लागतील, स्कूलचं फ्रँचायझी घ्यायची असेल तर तिथं तुम्हाला लाखो करोड रुपये, क्लासेसची फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्याला मोठे पैसे, लॅबची फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्याला 5-10 लाख रुपये, पेट्रोल पंप घ्यायचा असेल तर त्याला करोड रुपये, मॉल लावायचा असेल एखाद्या फ्रँचायझी घ्यायची असेल त्याला पैसे. मग एवढे सगळे कुटाणे मार्केटमध्ये ऑलरेडी लोक करतात. मग सनेजमध्ये आलात मोठे पैसे कमवायचे तर फार सोपं आहे. 15,000 PV. किती PV? 15,000. 15,000 PV. व्हेरी नाईस. आता याच्यामुळं काय होणार बघा, छोट्या ऑर्डरचा आणि मोठ्या ऑर्डरचा व्हॅल्यूम मध्ये फरक काय असतो. एका बॉलमध्ये 1 पण रन निघतो, 2 पण निघतात. मग इथं तुमच्या टीम मध्ये जेव्हा रजिस्टर कस्टमर बनतील, कोणी कस्टमर बनला 500 PV नी, तर तुम्हाला पर ऑर्डर सिल्वर बनायला 80 लोक 160 लोक लागतील. किती लोक लागतील? 160 लोक. 160. आणि पर ऑर्डर 75च भेटन. मग कोण करण बरं बिझनेस हा? कोणाला जोड बसन? टाइम एनर्जी वेळ आहे का कोणाकडे? लोक असं वाटतं मी 1 तास लोकांना भेटलो ना तर मला कमीत कमी 1000, 2000, 3000 सनेजमधून भेटले पाहिजे. बरोबर ना? पण जर तुमचा कस्टमर जर 500चे प्रोडक्ट घेत असेल तर तुम्हाला 50 टिकले पण नाही भेटत. पण म्हणून पैसे नाही, तुम्ही पण म्हणणार पैसे नाही येत. मग जर तुम्ही सनेज कॉर्नरला घेऊन काम केलं तर काय होईल? सनेज कॉर्नरमुळं रजिस्टर कस्टमर फास्ट तयार ठेवतो. रजिस्टर कस्टमरला आपण गेट स्टार्ट मध्ये तुम्ही त्यांना सांगू शकतात हे सनेज कॉर्नर घे, कारण की याच्या थ्रू आपण बिझनेस करू. तुझ्या मित्र नातेवाईकाला जर बिझनेस सांगायचं असेल तर तुमच्याकडे प्रोडक्ट असणं गरजेचं आहे, कारण की त्यांना कस्टमर म्हणून आपण त्यांना सनेज कॉर्नर मध्ये ऑपरेट करणार आहेत. कळलं का? येस सर. त्यानंतर मग आता आपल्याकडे रँक येते सिल्वर. तुम्हाला 80,000 PV साठी 160 लोक लागतील 500 PV नी, 1250 PV नी 64 लोक लागतील, 2.5 PV नी 32 लोक आणावं लागतील, आणि सनेज बास्केटनी 10 लोक लागतील तुम्हाला सिल्वर बनायला. आणि सनेज कॉर्नर घेतलं तर तुमचा आणि तुमच्या टीमचे 4, तुम्ही डायरेक्ट सिल्वर, डायरेक्ट प्राईम सिल्वर, डायरेक्ट मला वाटते पहिले 4-5 दिवसातच तुमचा चेक डायरेक्ट 10-12 हजार रुपये तयार होऊ शकतो. काय वाटतं तुम्हाला? Yes. येस. आणि ज्यांनी सनेज कॉर्नरने सुरू केले, ज्यांनी सनेजचं बिझनेस सेंटर घेतले, त्यांचे कस्टमर पण आता फास्ट तयार होणार. मग कस्टमर तयार झाले पुरा बिझनेस सेंटर सुरू होणार. कळलं का सगळ्यांना? Yes. येस. त्यानंतर मग खाली जर बघितलं तर तुमचे 5 लोकांमध्ये, आणि काही जर होम शॉपी मी रिकमेंड करणार नाही. 25,000 PV ची 50,000 इन्व्हेस्टमेंट आहे. ते रिकमेंडेशन ज्याचं दुकान आहे, ज्याच्या ऑलरेडी रनिंग कस्टमर आहेत, ज्याचं स्पॉट आहे, अशाच लोकांना तुम्ही होम शॉपी रिकमेंड केली पाहिजे. क्लिअर होते सगळ्यांना? येस. ते सनेज शेतकरी कॉर्नर आहे. हे घरच्यासाठी आहे आणि होम शॉपी हे ऑलरेडी जिथं कुठं दुकानाचा सेटअप असेल त्या व्यक्तीसाठी आहे, जिथं वॉकिंग कस्टमर कंटिन्यू येतात. किंवा शेतकरी लोकांसाठी. Yes. आणि त्यानंतर जर बघितलं, शेतकरी लोकांसाठी, त्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे आयोनायझर पण आहे. जर एक आयोनायझर तुमच्याकडून सेल झालं, तुमच्या टीम मध्ये सेल झाले कुठं पण, तर 15 ते 25,000 इन्कम भेटतो तुम्हाला, तुमच्या टीम मध्ये पण तयार झालं तर. एक आयोनायझर टीम मध्ये विकलं गेलं मॅक्स तर तुम्हाला जवळपास पर ऑर्डर 20,000 ते 35,000 रुपये भेटतात. अलग लक्षात? एवढा पॉवरफुल आहे बिझनेसची. मग इथं बेनिफिट्स आहेत, वेगळे बेनिफिट, 2,500, 7,500, 15,000, 25,000. पण आपल्याला सनेज बिझनेस कॉर्नर हा 15,000 PV पासून सुरू होतो. किती रुपयापासून? 15,000 PV पासून. हे सगळ्याचं डुप्लिकेशन आहे. मग सनेज कॉर्नरचे 15,000 PV मध्ये पुन्हा मी रिपीट करतो, काय आहे? 25-30,000 अमाऊंट लागन ऍज पर प्रोडक्ट नुसार, कारण की तुम्ही प्रोडक्ट असेच घेतले पाहिजेत की लोकांना ते प्रोडक्ट दाखवायचे, जे प्रोडक्ट लोकांना डेमो करायचे, जे लोकांना इझी समजतील, असे प्रोडक्ट घेतले पाहिजे सनेज कॉर्नर मध्ये. किंवा पैसे वाचवायचे, कमी पैशामध्ये जास्त PV झाले म्हणून सनेज कॉर्नर केला, हे रॉंग आहे. किती लक्षात? येस सर. पुन्हा लक्षात घ्या, सनेज कॉर्नरचे ऑर्डर मारताना PV जास्त आहेत म्हणून ते प्रोडक्ट न मारता जे आपल्याला प्रेझेंटेशन लागणार आहेत, लोकांना द्यायला लागणार आहेत, असे PV मारा. मग ते कॉर्नर 26चा होऊन द्या, नाही तर 30चा होऊन द्या, नाही तर 32,000चा होऊन द्या. पण जे प्रोडक्ट आपण घेतोय ते प्रोडक्ट प्रेझेंट करता आले पाहिजे. कोणाला कळलं? येस. येस. नाही तर सनेज कॉर्नर तर आपला 20,000 रुपयामध्ये पण होईल, 22,000 मध्ये पण होईल. काय करायचं ते प्रोडक्ट घेऊन? बरोबर. मुद्दा लिहून घ्या. सनेज कॉर्नर गरजेचे प्रोडक्ट जे व्यवसाय करण्यासाठी पाहिजे ते घ्यायचेत, ना की ज्याला जास्त PV आहेत म्हणून ते मारायचेत. अंडरस्टँड करून ठेवा, अंडर द लाईन सगळे लीडर लोक. आणि मग याच्यातून तुम्हाला जवळपास 50% डिस्काउंट भेटतो. म्हणजे 25 ते 9,000 रुपयाचा रिटेल प्रॉफिट, फ्री प्रोडक्ट 5,000चे, कॅशबॅक बोनस 1,200चा, 15,200 रुपयाचा बेनिफिट भेटतो. मग आता हे काही सेल पण होतील, रोल पण होतील, बिझनेस पण डेव्हलप होईल.
आणि मी काय म्हणतोय देविदास सर, ह्या 30,000च्या प्रोडक्ट मध्ये 30,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट मध्ये जर आपल्याला 3 लाख 30 लाख भेटत असतील तर 30,000चे प्रोडक्ट लोकांना टेस्ट करण्यात, खाऊ पिऊ घालण्यात, देण्यात, इकडे तिकडे देण्यात काय प्रॉब्लेम आहे दिले तर? एखादा माणूस चांगला आहे पण विश्वास ठेवत नाही, देऊन टाका त्याला टूथपेस्ट फ्री ऑफ कॉस्ट ट्राय करायला. काय वाटतं? येस जर हे 30,000 रुपये खर्च जरी झाले म्हणजे आपलं लोकांना प्रोडक्ट खाऊ पिऊ घालताना 1 वर्षात प्रोडक्ट संपले तरी, तर ह्या 30,000चे तुम्ही 3 लाख 5 लाख 10 लाख करू शकता. बेटर Yes, डील sir. कुठली आहे? कुठली बेटर डील आहे? 30,000चे प्रोडक्ट खाऊ पिऊ घालण्यात 3 बेटर लाख डील. 5 लाख आणि 5 जर लाख तुम्ही 3 लाख, राईट 5 वेनी लाख. प्रोडक्ट टेस्ट करायला देताय, रोल करताय, काही लोकांना तुम्हाला कधी द्यावं लागेल. एखादा म्हणून नाही बाबा मला नाही करायचं, नाही आवडत, मला द्या कधी साबण टूथपेस्ट, त्याला जाऊन द्या आपले 50-60 रुपये, काय प्रॉब्लेम आहे? येस येस देऊन टाका एक नशे ड्रॉप त्याला. मग हे कोण देऊ शकतं देविदास सर? जे लोक बिझनेस आहे, मारवाडी लोक बघा, अरे एवढा मोठा धंदा टाकतात, चहा पाजीतीन, एसी लावतीन, लाईट लावतात, कपडे पण लावतात, कामगार ठेवतात, भाडं पण आहे, माल पण भरला, एक्सपायरी पण आहे, रोज खर्च आहे त्या दुकानदारांना 10-10, 15-15 हजार रुपये, बरोबर ना? रोज. बरोबर. येस येस सर. तर मग रिस्क घेतात का नाही घेत? आणि मग तुम्ही लोकांना आपले प्रोडक्ट खायला देऊ शकत नाही, प्यायला देऊ शकत नाही, एखाद्याला तुम्ही साबण टूथपेस्ट देऊ शकत नाहीये तर तुम्ही एवढे चिंदी चोर, एवढे चिंगूस मारवडे बिझनेस कधी होणार तुमचा? कोणाला Yes. कोणाला कळू राहिले माझं काय म्हणायचं, मला बिझनेस कसा उभा केला होतो? येस सर. व्यवसाय उभा करण्यासाठी माल भरावा लागतो, कस्टमरला ट्रायल द्यावा लागतात, कस्टमर उधार घेतो, ही सवय लोकांना मार्केटमध्ये, राईट और रॉंग? येस सर पण आपल्याकडे उधार नाही, पण आपण हे समजून दिलं आणि असतील प्रोडक्ट आपल्याकडे दिले काहीला उधार, तरी ते उद्या परवा पैसे देऊ शकतात आपल्याला. येस और नो? येस पण हे सगळं कोण करण? ज्याच्याकडे सनेज कॉर्नर असेल तो. बघा, कस्टमर कधीच सनेज मध्ये सक्सेस होणार नाही. कोण सक्सेस होईल? जो डिस्ट्रीब्युटर आहे, जो डीलर आहे. कस्टमर म्हणजे फक्त 2,500-3 हजार पीव्हीची ऑर्डर मारणं, आणि डिस्ट्रीब्युटर कोण आहे? जो आपला सनेज कॉर्नर घेणार तो डिस्ट्रीब्युटर आहे आपला. येते का लक्षात? जो 4 लोकांना कस्टमर बनवून सनेज कॉर्नर घेऊन 4 कस्टमर रजिस्टर झाले ना, मग तो डिस्ट्रीब्युटर होतो. आणि आपल्याकडे पैसे कोण कमवू शकतो? डिस्ट्रीब्युटर, ना कस्टमर. क्लिअर कट? येस मग आपल्याकडे जर बघितलं तर 250 प्रोडक्टची बास्केट आहे. बघा ना, हे सगळे कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत. एवढ्या प्रोडक्टची बास्केटचं तुम्हाला दुकान टाकायचं असेल ना मार्केटमध्ये, तरी पण 2-3 कोटी कुठंच नाही गेले. सगळं लावायचं असेल तर. आणि तिथं फक्त कस्टमर बनवता येतील. इथं कस्टमर नाही, इथं तुम्ही डिस्ट्रीब्युटर पण बनवतात. एखाद्या आयडी क्रिएट केला, त्यांनी त्याचा बिझनेस केला, त्याच्यावर पण तुम्हाला ऍव्हरेज 9 ते 12% भेटतात इन्कम कॅल्क्युलेशन नुसार. मग मार्केटमध्ये बघा, हे सगळे डेली नीडचे प्रोडक्ट आहेत आपले. ह्या डेली नीडच्या सगळ्या प्रोडक्टमध्ये टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, तेल, फेसवॉश, बॉडी वॉश, हेल्थचे प्रोडक्ट, अगरबत्ती, क्रीम, हे सगळे प्रोडक्ट आहेत. मग हे रेग्युलर खर्च पण होतोय. मग हे जर लोकांना व्यवस्थित समजलं तर लोक म्हणतील इमिजिएट आम्हाला प्रोडक्ट द्या. पहिलं काय आहे की जे डेली लोक प्रोडक्ट वापरतात ना, घरातले डेली पर्सनल केअरचे प्रोडक्ट वापरतात, खाण्यापिण्याचे प्रोडक्ट वापरतात, किचनचे वापरतात, पहिलं त्याला कन्व्हिन्स करावं. आणि त्याच्यानंतर मग आकाश सोना आपले हेल्थचे प्रोटीन, नारी प्रिया पीड असं तुला कन्व्हिन्स करावं. राईट और रॉंग? येस सर म्हणजे पहिलं डेली नीड समजवा सोपं, आणि नंतर हेल्थ समजवा, आणि नंतर मग पैसे समजवा. हे 3 स्टेप आहेत बिझनेसमध्ये. आतापर्यंत काय समजायचे? नो डेली नीड, हेल्थचा पण एकच डेमो आणि डायरेक्ट पैसे. तसं नको व्हायला. डेली नीड, हेल्थ आणि मग वेल्थ. क्लिअर झालं सगळ्यांना? येस सर आता ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये देविदास म्हस्के सर, इथं बघा, हे कंपनी बघा, मॅन्युफॅक्चर पैसा कमवतो कस्टमरमुळं, स्टॉकीत पैसा कमवतो कस्टमरमुळं, डिस्ट्रीब्युटर पैसा कमवतो कस्टमरमुळं, डीलर, होलसेलर, रिटेलर आणि ऍडव्हर्टाईजवाला. हे 60% मधले जे पैसे कमवतात ना देविदास सर, हे सगळे लोक 5 लाख, 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी लावलेले असतात. मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये 10,000 कोटी लागलेले असतात. राईट और रॉंग? राईट सर मग जर तुम्हाला मधले 60% कमवायचे तर तुम्ही फक्त कस्टमर बनून कसं काय भेटन? कसं काय शक्य आहे? मधले 60% पैसे तुम्हाला 1,000-1,200 रुपयाचे प्रोडक्ट घेऊन भेटणार आहे का? नाही. कसं काय भेटतील? शक्य नाहीये. आणि ज्याला वाटतं ना माझ्याकडे पैसे नाहीयेत, मला सनेज कॉर्नर घ्यायचं, मग त्या माणसाला बिझनेस करायला होऊ शकतो बिझनेस, पण लई त्रास होईल. समजतंय का तुम्हाला? येस सर मग 60% पैसा, मग डायरेक्ट सेलिंग मॉड्यूलमध्ये 60% पैसा कुणाला भेटतो? कस्टमरला फक्त डिस्काउंट म्हणून भेटतो. पण पैसे कमवायचे असतील आणि त्याला कस्टमरचं नेटवर्क तयार करायचं असेल, त्याला पैसे कमवायचे असतील, तर त्याला सनेज कॉर्नर शिवाय पर्याय नाही. क्लिअर झालं? क्लिअर सर आता ही स्लाइड लई महत्वाची आहे सगळ्यांसाठी. बघा, ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे? वाचा बरं. 5 लाख 5 ते लाख ते 5 5 करोड. सनेज मध्ये किती आहे? 30,000. फक्त 30,000.
बरं 5 करोड किंवा 5 लाखाचा बिझनेस जर 1 वर्षाने बंद पडला तर तुम्हाला वाटतं का 5 लाख तशीच येतात? नाही. नाही. 2-2.5 लाख पण येत नाही पोरांनो. किंवा कधी कधी तर माणूस घरातून हप्ते भरतो, घरातून भाडे भरतो, घरातून पगार देतो. राईट रॉंग? Yes. बरोबर. म्हणजे सनेज बिझनेसमध्ये तुम्हाला फक्त 30 हजाराची गरज आहे. बरं मार्केटमध्ये ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये शॉप गरजेचं आहे, ऑफिस गरजेचं आहे. सनेजमध्ये Competition नाही. तुमचं घर, घर. तुमचा कोपरा, तुमचं हॉल, तुमचा सोफा, तुमचा टीपाई, तुमचं खाली बसून business चालू होतो. घराघरात बिझनेस. इथून पुढं नो दुकान, नो ऑफिस. आपलं घर म्हणजे सनेजचं दुकान. समज माया? आणि घर कुणाकडे नाहीये बरं? छपराचं असून द्या, नाही तर पत्र्याचं असून द्या, नाही तर छोटा फ्लॅट असून द्या. काय प्रॉब्लेम आहे? Yes. त्यानंतर कॉम्पिटिशन आहे का नाही मार्केटमध्ये? लई कॉम्पिटिशन. एक मेडिकल आलं का त्या मॉलमध्ये 4 येतात, 4 दुकानं येतात. मग आपल्याकडे कॉम्पिटिशनच नाहीये. जरी आपल्यासोबत आपला बिझनेस कोणी कॉपी केला तर आपला बिझनेस वाढतो. राईट और रॉंग? Yes. एरिया लिमिटेड एरिया आहे का? बिलकुल नाही. तुम्ही ज्या सिटीमध्ये आहे त्या सिटीमधून गुजरातला एक माणूस जॉईन केला, चेन्नईला एक जॉईन केला आणि तुम्ही त्यांना कस्टमर बनवला आणि तुम्ही सनेज कॉर्नरचे प्रोडक्ट त्यांच्या घरी पाठवले आणि कस्टमर बनवताना तुम्ही त्यांना डेमो मेमो दाखवून खाऊ पिऊन घालून मारले, झालं त्याचं दुकान सुरू तिथं. आलं का लक्षात? Yes. पण जर निस्त्याचे जॉईनिंग केल्या, निस्ते लोक जोडले, कस्टमर कधीच कस्टमर नेटवर्क बनत नाही. हे रिपीट वाक्य मी बोलतो, त्याच्यामुळे वाक्य अंडरस्टँड करून ठेवा. Yes. आणि एरिया लिमिट, आपण हा बिझनेस कुठं करू शकतो. पण जर तुमच्या एरियातलं एक किराणा दुकान आहे, तिथं नगरमध्ये दिल्लीचा माणूस आहे ना का किराणा घ्यायला, पण नगरचा माणूस दिल्लीला जॉईन करू शकतो. Yes. नो एरिया लिमिट. त्यानंतर रिस्क लई मोठी आहे. जर 5-50 लाख टाकून व्यवसाय सुरू केला, व्यवसाय नाही चालला आणि 100 लोकातून 93 लोकांचे व्यवसाय नाही चालत, मग असे लोक लई मोठ्या लॉसला जातात का नाही जात सांगा मला? Yes. आणि मार्केटमध्ये एज्युकेशनल लोन आहेत. एज्युकेशन घेऊन काय करायचं? बिझनेस सुरू करायचं. त्यासाठी पण लोन येतं. त्यानंतर जर कर्जात गेला तर पुन्हा बिझनेस टॉपअप लोन येतं. आणि आपल्याकडे 30 हजारात आपण 3 लाख, 5 लाख, 10 लाख महिन्याची पेआउट येते हे दाखवतोय, तर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. समजतंय का? Yes. आणि मग इथं ऍक्टिव्ह इन्कम भेटतं. ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये रोज दुकान उभं करावं लागतं, रोज शटर उघडावं लागतो. नवऱ्याला, बायकोला, पोराला, आई बापाला, नातेवाईकाला पण ते गल्ल्यावर बसावं लागतं. इथं काहीच गल्ल्याला बसायची गरज नाही. कारण की तुमच्या टीममध्ये जर खाली 50-60 लेवलला जर सनेज कॉर्नर घेऊन लोक काम करतात घराघरातून, तर दिवसाला 500, 600 लोकांना आपले सनेजचे प्रोडक्ट चांगले लागू शकतात. काय वाटतं तुम्हाला? Yes, sir. Right. आवर प्रोडक्ट बास्केट, एवढे प्रोडक्ट बास्केट आहे आपल्यामध्ये. या सगळ्या बास्केट जर पाहिजे असेल तर सनेज कॉर्नर महत्वाचं आहे. आता बघा ना, सनेजचं ट्रॅडिशनल मॉड्यूल आहे कुठलं? शॉपी. सनेजमध्ये शॉपीवाल्याला जर बघितलं तर 3.5-4% इन्कम भेटत असेल, पर्सेंटेज फक्त. त्यांच्यासाठी त्यांना किती कंडिशन आहे बरं? शॉपचं भाडं, फर्निचर करा, 5 लाख ते 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट शॉपीला आहे का नाहीये? Yes. आणि आपण सनेजमध्ये सांगतोय बाबांनो, शॉपीवाला करोडपती नाही बनला. कोण बनलाय सांगा मला? लीडर बनलाय, डिस्ट्रीब्युटर बनलाय. मग सगळ्यात मोठा पैसा कुठे? सनेज कॉर्नर मध्ये. असं नाही की शॉपिंगमध्ये पैसा नाहीये, ट्रॅडिशनल मॉड्यूलमध्ये तिथं पण पैसा आहे, पण तिथं इन्व्हेस्टमेंट किती आहे सांगा मला? जा बरं 30,000 रुपये घेऊन आणि सनेजला मला शॉपी टाकायची. सनेज म्हणून पळ तिकडच 1 लाख घेऊन जा. मग सनेजचे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पैसा आहे. सनेजने स्वतःकडे 5-50 कोटीचा स्टॉक गोळा केलाय. सनेजच्या शॉपिंगमध्ये पण पैसा गुंतलाय. मग सनेज जर एवढं सांभाळतंय तर ऍटलिस्ट आपण सनेजचा बिझनेस करताना ऍटलिस्ट 30,000चे प्रोडक्ट आपल्या घरात इन्व्हेस्टमेंट केले पाहिजेत आपला बिझनेस डेव्हलप करायला. लोकांना कळलं? Yes, sir. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता वाचा बरं वाक्य देविदास सर. सनेज कॉर्नर हा खर्च नाही, तो बिग टीम, बिग टर्नओव्हर आणि बिग पेआउट तयार करणारा ग्रोथ इंजिन आहे. किती लोकांना पटलं? हातवर करा. किती लोकांना पटलं? Yes. सनेज कॉर्नर हा खर्च नाही, तो बिग टीम, बिग टर्नओव्हर आणि बिग पेआउट करणारा ग्रोथ इंजिन आहे. व्हेरी नाईस. मग सनेजचे प्रोडक्ट का? बिल भेटतंय, क्वालिटी आहे, डिस्काउंट आहे, ऑफर आहे, बोनस आहे, इन्कम आहे. त्यानंतर प्रोडक्टची क्वालिटी स्वस्त. मार्केट बघा, हेच मार्केटमध्ये हेच प्रोडक्ट विकायला लोकांचा माल भरावा लागतो त्या दुकानदाराला, आणि आपण यांच्यापेक्षा स्वस्त दाखवून राहिलो लोकांना प्रोडक्ट. डेमो बिमो फील करून हे दुकानदार लोक घराघरात जो प्रोडक्ट दाखवतात का, विकतात का? मग आपण त्यांचे कस्टमर तुमच्याकडे वळवण्यासाठी ते जे करत नाहीत ते तुम्ही करायला चालू करा. लई महत्वाचं पॉईंट बोललोय मी. काय बोललो देवदत्त सर सांगा? कस्टमर सर काय बोललो मी? दुकानदार जे करत नाहीत ते आपण करा.
मग दुकानदारातले कस्टमर नामदेव बसले सर आपल्याकडे वळणार कधी? जेव्हा आपण त्यांच्या व्यतिरिक्त काही करू राहिलो तेव्हा, त्यांच्यासारखं नाही, आपण त्यांच्यापेक्षा ऍडव्हान्स लोकांना सर्व्हिस द्यायला लागलो तेव्हा. राईट और रॉंग? येस. बघा ना, भाजीपाल्यावाल्याकडून लोक, आज शहरातले लोक भाजीपाला फळं घेणं बंद झाले, कारण की ब्लिंकिटवाले लोक घरात आणून द्यायला लागले. किराण्यावाल्याकडून किराणा घेणं बंद झालं, लोक 10 मिनिटात किराणा आणून द्यायला गेले. लोक हॉटेलच्या लाईनवर थांबणं बंद झालं, झोमॅटो आणलं. मग जर मार्केटमधले दुकानातले प्रोडक्ट जर लोक वापरतात, तुम्हाला वाटतं सनेचे वापरायला पाहिजे, तर हे दुकानदार जे करू शकत नाही, डेमो, फील्ड टेस्ट वगैरे घराघरात जाऊन बोलू, ते तुम्ही करायला चालू करा. येस. कोणाला कळलं? येस सर. व्हेरी नाईस. आणि ही प्रोडक्टची लिस्ट बघा, याच्यामध्ये टूथपेस्ट 76 ला आपली 59, ऑफर मध्ये 32 पर्यंत जाते आपली. डव साबण 65, 42 आपली 20 पर्यंत जाते. मग कशात काय आहे? आपलं राईस ब्रँड ऑइल आहे, ते ऑइल जर बघितलं तर ऑलमोस्ट मला वाटतं 250-300 रुपये 2 लिटर येतं. बाहेर तर पाम तेल 200 रुपयात खातात लोक डिस्काउंट मध्ये केलं तर. बरोबर ना? येस. मग मार्केटमध्ये तुम्ही म्हणणार कस्ट, ह्या प्रोडक्ट मध्ये किती पैसा आहे बघा. याच्या एक साबण 42 साबणचं 1 लाख लोकांचं कस्टमर म्हणलं तर 4,20,000 रुपये भेटतात. आणि रामदेव बाबाजीने 2 कोटी कस्टमर बनवलेत. मग हे प्रोडक्ट जर मूव्ह झाले, जर तुमचे 40-50 प्रोडक्टवर तुम्ही फोकस केला प्रॉपरली, 30-40 प्रोडक्टवर फोकस केला आणि ते प्रोडक्ट वापरायला लागले आणि लोक कस्टमर पण बनवायला लागले, लोक सनेज कॉर्नर पण घ्यायला लागले, तर लोकांना इझी मध्ये प्रोडक्ट अवेलेबल होतील, प्रोडक्ट समजतील, लोकांना भेटतील का नाही भेटतील. सनेज कंपनीच्या स्टॉकवर, शॉपीवर तुम्ही डिपेंड राहता का? सांगा मला. नाही. कंपनी कधी का प्रोडक्ट असेल नसेल, पण तुमच्या लोकांकडे प्रोडक्ट असतील तर धंदा कधी बंद होईल का तुमचा? ट्रीटमेंट चुकल का? लोकांना इमेज प्रोडक्ट भेटेल का नाही भेटेल? येस सर. येस. एवढा मोठा टर्नओव्हर. साबण बघा, साबण मध्ये 4,20,000, टूथपेस्ट मध्ये 5,90,000, मीठ 1 लाख लोकांनी आपलं रॉक सॉल्ट मीठ वापरायला गेलं ना, त्या मिठामध्ये 9,50,000 आहेत. एवढे पैसे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं सनेजला सिरियस घ्या. बघा, पतंजलीनी ह्याच प्रोडक्ट, आपल्यासारखे प्रोडक्ट नाही आहेत यांच्याकडे एवढे, आपल्यासारखे क्वालिटी पण नाही आहेत आणि यांचे शॉपवाले घराघरात जात नाहीयेत, तरी पण एवढे कस्टमर बनले गेलेत. 40,000 कोटी, 12,000 कोटी, 700 कोटी, 60,000 कोटी, 73,000 करोड काय प्रोडक्ट विकू राहिलेत फक्त दुकानात टाकू, मॉल टाकू. राईट रॉंग? राईट सर. आणि मला सांगा, कोणाला मोठं व्हायला चान्स आहे यांच्याकडे? कोणाला मोठं व्हायला चान्स आहे? आणि कोण मोठं होऊ शकतं यांच्यामुळं? यांच्यामुळे यांचा दुकानदार आणि यांचे मॅन्युफॅक्चरर मोठे होतात. राईट और रॉंग? येस. आता आपल्याला चान्स भेटताय तर आपण तो बेनिफिट सगळ्यांनी घेतला पाहिजे. त्यानंतर बघा, ह्या ऑफर्स आहेत आपल्या. रेग्युलर ऑफर, फर्स्ट इनवॉइस ऑफर, रेग्युलर ऑफर, कन्सिस्टन्सी ऑफर, आणि जे आयोनायझरवर ज्यांना वाटतं की खरंच मोठं काम करायचं त्यांच्यासाठी तर धमाकाचे बघा. आयोनायझरचं पण चालू आहे इथं. तर आयोनायझरचा पार्ट जो मल्टिप्लिकेशन मध्ये मोठ्या लेवलला होतो. आणि हे लक्षात घ्या, हे विसरू नका की तुमचे स्वप्न आहेत. सनेज कॉर्नरमुळं पैसा येईन, घर भेटन, गाडी भेटन, फॉरेन टूर, गुड हेल्थ, रिस्पेक्ट, मान सन्मान हे सगळं भेटू शकतात. सनेजच्या बिझनेस प्लॅन मध्ये टोटल 11 इन्कम आहेत. त्याच्यातले 10 इन्कम तुमच्या बँकेत येतात. त्याच्यामध्ये तुमचे घर होऊ शकतं, गाडी होऊ शकतं, फॉरेनचा प्रवास होऊ शकतो आणि लाईफ लक्झरी होऊ शकते. एवढे प्लॅनचे इन्कम आहेत. हे इन्कम पण तुम्ही हळूहळू तुम्हाला अंडरस्टँड केले पाहिजे तुम्ही. त्यानंतर इथलं पे आउट्स, जे सगळे इन्कम दाखवलेत ना मी, ते सगळे पे आउट्सचे इथं तुम्हाला दिसतील कसे कसे इन्कम कॅल्क्युलेट होतात. तर तुमचे जे 4x4 च्या स्ट्रक्चरमध्ये ना, जर तुम्ही ते राईट करत गेलात, तो टर्नओव्हर मॅच होत गेला तुमचा त्या इन्कम नुसार, किंवा कमी जास्त झाला, किंवा सांगितलं त्यातला अर्धा झाला, 25% झाला, तरी इन्कम भेटतात. कारण की आपले इन्कम जे भेटतात ना, ते फार बेसिक कंडिशनवर इन्कम भेटतात तुम्हाला सगळ्यांना. आणि आपल्याकडे 50,000पासून 100 कोटीचे क्लब आहेत आणि तुम्हाला 30,000 टाकायचे सनेज कॉर्नरला. आणि क्लब सुरू होतात 50,000पासून. इमेजिन करा, एवढा पैसा जनरेट होतो. आणि जर तुम्ही सनेज कॉर्नरने फास्ट कंझ्युमर बनवले आणि फास्ट सनेज कॉर्नर अपग्रेड केले, तर तुमचे रँक आणि क्लब एकदम स्पीडने अचीव्ह होणार. लाख रुपये चिल्लर आहे इजी मध्ये. 2, 3, 4 आपल्या बिझनेसमध्ये असे लोक येतं, दुसऱ्याच महिन्यात 1 लाखावर चेक गेलाय, तिसऱ्या महिन्यात 1 लाखावर चेक गेलाय, चौथ्या महिन्यात 1 लाखावर गेलाय. आहेत का नाही येतं? येस. येस सर. मग सनेज बिझनेसमध्ये महिन्याला 1,000, 5,000 कमवणारे लोक आहेत. 5,000 ते 20,000, 20,000 ते 50,000, लाख रुपये, 5 लाख महिना लोकांनी 5 लाख, 7.5 लाख, 10 लाख, 15 लाख, 35 लाख, 88 लाखापर्यंत पेमेंट केले. मग जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मला पहिला चेक यायचा 30च आलता कस्टमर अँगलनी. पण जेव्हा बिझनेस अँगलनी मी सुरू केलो, सिरियस झालो, 2, 3, 4 महिने हा बिझनेस शिकलो, तेव्हा हा बिझनेस मध्ये बघा आजची करंट अचिव्हमेंट काय आहे? 42 लाख महिना, 54 लाख, नंतर 88 लाख. ग्रोथ बघा बिझनेसची कशी आहे. 1,85,00,000 एवढा बिझनेस कशामुळे झाला? मी एकटा कस्टमर बनवलोय का? मी एकट्याने सनेज कॉर्नर घेतलाय? शेकडो हजारो लोकांना कंझ्युमर बनवून राहिलेत, प्रोडक्ट दाखवून राहिलेत, सनेज कॉर्नर घेऊन राहिलेत. राईट और रॉंग?
राईट. मग बँक स्टेटमेंट पण आहे बघा. 5व्या महिन्यात 8व्या महिन्याची इन्कम 32,64,, 30,69,, 30,47,, 40,33,000, 51,38,000 बँकेत जमा आलं, 84,51,000. हे सगळं पॉसिबल आहे सनेज बिझनेस कॉर्नर सेट केल्यामुळं. आणि किती स्टेबल ग्रोथ आहे बघा. मागच्या 2 वर्षाचे स्टेटमेंट तुम्हाला दिसन, क्रॉप करून स्टेटमेंट टाकलेत. 24 महिन्याचे लगातार तुम्हाला ग्रोथ दिसन. बिझनेस हालतच नाहीये, कारण की आपली प्रोडक्टची प्राइस राईट आहे, क्वालिटी भारी आहे, प्रोडक्ट वापरतात, रिऑर्डर वापरतात. मग जर ह्या वेळी तुम्ही बिझनेस केला तर फार मोठी क्रांती करू शकतात. इथं बघा 41 जानेवारी 46 लाख. नंतर डिसेंबर मध्ये बघा माझा चेक किती होता, मागच्या 24 डिसेंबरला 46 लाख, आणि 25 डिसेंबरला तो चेक किती गेला, जवळपास 88 लाख, 89 लाखावर गेला. 6 महिन्यात 3 करोड. आणि मागच्या 5 वर्षाचं माझा ITR दाखवतोय मी. हे 1,55,00,000 आहे 10 महिन्याची इन्कम. इथं जवळपास 2 करोड रुपये इन्कम होतं कोविड नंतर पहिल्या वर्षी. आणि तिथं कशी इन्कमचे ग्रोथ झाले बघा, माझे इन्कमचे ग्रोथ बघा कसे झाले. 6,31,000, 10,58,000, 16 लाख रुपये. म्हणजे काय, जुलै 6 लाख, ऑगस्ट 10,98,000, सप्टेंबर 16 लाख, ऑक्टोबर 17 लाख. ग्रोथ होत जातात चेक्स. अशा पद्धतीने बिझनेस तुम्ही करू शकतात. मग हे एवढं मोठे घेण्यासाठी ना तेवढं मोठं मॅसिव्ह ऍक्शन करावं लागतात, तेवढ्या मोठे डेडिकेशन उतरावं लागतं कामाला, तर जनरेट होतात. हे बघा इथं जवळपास 2.5 इथं 3-3.25 करोडचं इन्कम झालं. मग तुम्हाला बँक स्टेटमेंट दाखवले, पेमेंट स्लिप दाखवले. का दाखवतोय, कारण की तेवढा मोठा पोटेन्शियल आहे. तुमचे ज्या पण व्यक्ती तुम्हाला एवढं दाखवलं नसेल, वेळ नसतो दाखवायला सुरुवातीच्या पहिल्या मीटिंगमध्ये. म्हणून मी तुम्हाला सनेच्या अपग्रेडमध्ये हे सगळं समजवतोय. त्यानंतर इथं बघा 3,98,00,000, इथं जवळपास 4.25 करोड पर्यंत इन्कम झालंय. 4,18,00,000. म्हणजे हे इन्कम जर बघितलं तर जवळपास 4.5 CR इन्कम जनरेट झालं ह्याच गोष्टीमुळं. हे बघा 3 महिन्याचं 64 लाख, त्यानंतर बघितलं तर 41 लाख, त्यानंतर 25 लाख, त्यानंतर जर बघितलं तर 26 लाख, त्यानंतर बघितलं तर 23 लाख, हे बँक स्टेटमेंट सोबत. त्यानंतर मग बघा टर्नओव्हर 10 करोड, 15 करोड, 20 करोड, 25 करोड, 50 करोड, 100 करोड. आणि जर बघितलं तर नियर अबाउट किती, 250 करोड. सविता मॅडमचं टर्नओव्हर बघितलं 250, 100. कशामुळे झाला, सनेज कॉर्नर बिझनेस सेंटर, राईट और रॉंग. येस. 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 मग याच्यामुळे काय झालं बघा, कार अचिव्हर्स, कारच कार आता. ह्या कार तुमची पण ड्रीम लक्झरी कार तयार होऊ शकते, तुमचं कार भेटू शकते. काय असतं आपलं स्वप्न, हेच असतं. असे 1,000 लोकांनी जवळपास कार घेतल्या सनेजमध्ये. घर असतं, घराची EMI, हाऊस बोनस इन्कम येतं, घर भेटू शकतं. 300 लोकांनी घरं घेतले. विमानात बसायचे, फॉरेन टूरला यायचे, ते पण टार्गेट चालू आहे. वेगवेगळे टार्गेट असतात वर्षातून 1-2. श्रीलंका टार्गेट आता चालू आहे. 7,500 लोक अचीव्ह झाले. आणि मग ही गर्दी तयार झाली कशामुळं, बिझनेसमॅन लोक, सनेजमुळं. हे फंक्शन, ट्रेनिंग, हे सगळा माहोल होतोय. आणि हे सगळं वातावरण जे तयार होतंय, ही इंडस्ट्री जर बघितलं तर जगामध्ये 14 लाख करोडचा बिझनेस तयार झालाय. जवळपास 16 लाख करोडचा आता रिसेंटली आकडे येतं. 16 लाख कोटीची इंडस्ट्री आहे जगामध्ये, 55 देशामध्ये. भारतात फक्त 25 आणि मागच्या 24-25ला 25,000 कोटीचा बिझनेस झालाय. छोटं समजू नका, फार मोठा बिझनेस आहे. सिरियसली याच्यात ऍक्शन घ्यायला सुरू केली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला. येस. येस सर. आणि सगळ्यात मोठा स्कोप आहे, सगळ्यात मोठं ऑपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे वेलनेस इंडस्ट्रीमध्ये. बघा बिझनेस टुडेची न्यूज आहे, 71 कंझ्युमर टेक न्यूट्रासिटिकल ऑन रेग्युलर बेसिस, मोस्ट डू सो विदाउट डॉक्टर ऍडवाइस प्रिस्क्रिप्शन सर्वे. म्हणजे काय आहे, जवळपास 100 कोटी लोक भारतात न्यूट्रिशन घेतात. 10 मधले 7 कॅल्शियम, विटॅमिन D, B12, विटॅमिन C, हे काय आहे, मेडिकलमधून काय घेतात लोक. आजारी पडल्यानंतर शरीराला डॉक्टर लोक जे मेडिकल देतात ना, त्याच्यामधले 70-80% न्यूट्रिशनच असतं, जे तुमच्या खाण्यापिण्यातून जात नाही. राईट और रॉंग. राईट सर. मग जर तुम्ही ह्या सप्लिमेंटची सवय लोकांना लावली तर मला विचार करा की किती मोठा बिझनेस जनरेट करू शकतो आपण याच्यात. ऑलरेडी लोक हे प्रोडक्ट खातात, लोकांना आरोग्यात अवेअरनेस आहेत. लाईफस्टाईलचे डिशेस बघा ना, एवढे प्रॉब्लेम्स आहेत लोकांना. डायबिटीस बघा, हाय ब्लड प्रेशर, डायजेशनचे प्रॉब्लेम, नर्वस सिस्टम, हार्टचे, जॉईंटचे, डोळ्याचे, त्यानंतर ब्रेनचे प्रॉब्लेम आहेत, केस गळू राहिलेत, त्यानंतर कधी कधी ब्रेनचे इश्यू तयार होलेत. 25 कोटी लोक आहेत जे हृदयाच्या आजाराने त्रस्त आहेत. 25 कोटी लोक आहेत ज्यांना वजन वाढलेत. 18 कोटी लोक आहेत जे ब्लड प्रेशरचे आहेत. डायबिटीसचे 42 करोड लोक. आणि 2030 पर्यंत सांगितलं गेलंय 73 कोटी लोक डायबिटीस करेक्ट असतील. मग आपण व्यवसाय कुठला करतो, ज्या व्यवसायात मार्केट आहे, फ्युचर आहे, असाच व्यवसाय केला पाहिजे. बरोबर ना. कुठला पण व्यवसाय जो चालू शकतो असाच व्यवसाय सुरू करतात. हा व्यवसाय चालू नाही, हा व्यवसाय पळू शकतो.
हा व्यवसाय उडू शकतो, एवढा मोठा व्यवसाय आहे. आणि तुमची जिंदगी, तुमच्या लाईफचे सगळे गरिबी ब्रेक करू शकतो, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करू शकतो. जे 40 वर्षात अचीव करायचं ना, ते इथं 3, 4, 5 वर्षात होऊ शकतं. आणि मी करून दाखवलंय, माझ्या लिडरने करून दाखवलंय. समजतंय का? येस सर. मग टर्नओव्हर बघा ना, मार्केटमध्ये 10 लाख कोटीचा टर्नओव्हर भारतामध्ये ह्या टॉप 15,000 वर चालतोय. मग आपली सप्लिमेंटची किती गरज आहे लोकांना? त्याच्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? सनेज कॉर्नर, बिझनेस सेंटर. येस और नो? येस सर. आणि मग आज जॉबचे प्रॉब्लेम आहेत, इन्कम लाईफस्टाईलचे प्रॉब्लेम आहेत, घराघरात पैशाचे प्रॉब्लेम आहेत, जॉब भेटत नाही, पगार कमी होऊ राहिलेत. आज कॉम्पिटिशन भरपूर वाढलंय, गव्हर्नमेंट जॉब देऊ शकत नाही. जिथं जागा असतात 1000 तिथं फॉर्म येतात 10,000. येस और नो? येस. मग अशा वेळी आपण हा बिझनेस फार मोठ्या लेवलला काम करू शकतो. मग काय करायचं? सनेजमध्ये प्रोडक्ट वापरायचे. मग सनेज कॉर्नर घ्या, जास्त प्रोडक्ट वापरता येतील. प्रोडक्ट बद्दल शिकायला चालू करा, ट्रेनिंग मीटिंग अटेंड करायला चालू करा. कसं प्रोडक्ट दाखवायचे, कसे प्राइस समजायची, कसा प्लॅन समजायचा, आणि नंतर काय प्रमोट करायला चालू करा. एवढंच काम आहे सनेजमध्ये, काहीच नाहीये, जास्त काहीच काम नाही. फार सोपं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सपोर्ट भेटतो स्पॉन्सरचा, टीमचा, टूल किट, डेमो किट आणि यशस्वीच्या ऍक्टिव्हिटीचा. त्यासाठी सनेज, अशोक तोडमल, यशस्वीच्या सोशल मीडियाला तुम्ही कनेक्ट व्हा. रोज एक तास अभ्यास करायला चालू करा आणि एक जबरदस्त बिझनेस तुम्ही तयार करू शकतात. मग आता सध्याला ऑप्शन आहे, जर कॉर्नरने सुरू नाही केलं तर काय होणार? तुम्ही कंझ्युमर म्हणून राहणार, थोड्या दिवस काम करणार, बिझनेस तयार होणार आणि सनेज सोडून देणार आणि म्हणणार काय, नाही होत, हे मार्केटिंगमध्ये पैसे नाहीये. पण इथले नियम आहेत, हे रूल आहेत, हे फॉलो करावं लागतं. येते का लक्षात? पण जर तुम्ही केलं आणि समजा बिझनेस वाटलं नाही झाला, होण्यासाठी तर करणार आहे, पण लॉस तर काय होणार नाही. काय वाटतं तुम्हाला? येस काय सर. लॉस होणार आहे? प्रयत्न करून फेल व्हा. पण आपण फेल होण्यासाठी प्रयत्न नाही करू राहिलो, आपण यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मग प्रॉफिट काय आहे? जर झालं तर हे सगळं भेटू शकतं. आरोग्य भेटल, पैसा भेटल आणि मान सन्मान आणि हे सगळं भेटल. आणि नेक्स्ट काय? अव्वल फॉरेनला जायला कार भेटू शकते, घर भेटू शकतं. आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. आणि हे हे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस या कार सोबत तुमची सगळी लाईफस्टाईल पूर्ण होऊ शकते. म्हणून मला असं वाटतं, ज्या पण व्यक्तींनी तुम्हाला बिझनेसमध्ये कनेक्ट केला असेल, ज्या पण व्यक्तींनी तुम्हाला सांगितलं असेल सनेजचा व्यवसाय, जर तुम्ही या बिझनेसमध्ये ॲज अ कंझ्युमर म्हणून बिझनेसमध्ये कनेक्ट झाला असताल, तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जर सनेजमध्ये चांगली क्रांती करायची, चांगलं मोठं काम करायचे, वाटतं तुम्हाला सनेजमधून 15,000, 25,000, 50,000, 1 लाख महिन्याला यायला पाहिजे, 2 लाख, 5 लाख यायला पाहिजेत, तर सनेज कॉर्नर, सनेज कॉर्नर, सनेज कॉर्नर. पैसे असतील तरी घ्या, पैसे नसतील तरी घ्या. आणि सनेज कॉर्नर घेऊन कशासाठी? वापरायसाठी, दाखवायसाठी, प्रेझेंट करण्यासाठी, रोलिंगसाठी, सेलिंगसाठी. आणि टार्गेट करा, हे पैसे मी 1 वर्ष काढणार नाही, रोल करत राहील सनेजमध्ये. काय वाटतं तुम्हाला? तर आता Yes. सध्याला जे नवीन आहेत त्यांनी सनेज कॉर्नरने सुरू करा. जे जुने लोक आहेत, जे लोक जुने आहेत, त्यांच्याकडे प्रोडक्ट्स नाही आहेत, त्यांनी सनेज कॉर्नर सुरू करा. सनेज रजिस्टर कस्टमर बनणं, सनेज कॉर्नरनी बिझनेस सुरू करणं हा पार्ट वेगळा आहे, आणि रेग्युलर कन्सिस्टन्सी मारत राहणं हा पण पार्ट वेगळा आहे. क्लिअर होते सगळ्यांना? येस. तो चला, मला विश्वास आहे की ह्या व्यवसायातून मी माझ्या आयुष्यात मागच्या 16 वर्षात करिअर म्हणून घेतलं, घर बदललं, गाडी बदललं, पैसा बदलला, लाईफस्टाईल बदलली, हेल्थ बदलली, मानसन्मान जनरेट झाला. आणि आज तुमच्या आयुष्यात पण हा मान सन्मान, ही हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस येण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो.